तो मी चाहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करायना पुंडरी की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की। आजचा आपला हरिनाम सप्ताहातील म्हणजे भाऊंचा जो स्मरणाचा सप्ताह आहे त्यातला आजचा हा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणची चिंतनाची सेवा आहे। सात वर्ष झाले आहे ना, सातवा सप्ताह हा भाऊंना जाऊन 7 वर्ष झाले। इतका कालावधी लगेच पटकन निघून बी गेला 7 वर्षाचा। तर त्यांच्या स्मरणाच्या निमित्ताने आपण पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह करतो। पैकी ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या विनंतीवरून या ठिकाणचं वेदांतशास्त्राचं चिंतन करायचं ठरलं। असं तुमच्यात ठरलं आणि माझं नाव यांनी या ठिकाणी सांगितलेलं असेल। कोणी चर्चेला बस लय पुढे नाही आवडत मला। त्या पद्धतीने ज्या ठिकाणी आपण वेदांत चिंतन करतो, पण वेदांताचं चिंतन म्हणजे नक्की काय हाही प्रश्नच आहे। त्याला काहीतरी पाया असला पाहिजे ना। तर त्या काल आपले ठरल्याप्रमाणे काल सुरू केल्याप्रमाणे विचारसागरचे 7 तरंग 7 दिवस संक्षिप्तरित्या चिंतनासाठी घ्यायचे। म्हणून विचारसागरचा कालचा पहिला तरंगाचं आपण चिंतन केलं। पहिलं सुरुवात आहे ती त्याच्यात अधिकार्यापासूनचीच आहे। अर्थात अनुबंध चतुष्टयाचा विषय झाल्यावर म्हणजे ग्रंथात कोणाचा प्रवेश होतो, वेदांतशास्त्राचा अधिकारी कोण आहे याचं आपण कालच्याला चिंतन काही केलं। आता आज दुसऱ्या तरंगाचं चिंतन करणं आपल्याजवळ वेळ नाही, त्याच्यातले फार बारकावे पाहत बसायला। पण तरी ढोबळमानाने जितकं करता येईल तेवढं चिंतन करू। भाऊंच्या आवडीचा विषय वेदांतशास्त्र होता म्हणून वेदांताचं चिंतन ठेवलं हे विशेष आहे, कारण त्यांच्या आवडीचा विषय हा वेदांतशास्त्रच होता। अगदी शेवटपर्यंत भाऊंनी वेदांतशास्त्राचं चिंतन केलेलं असं दिसतं। तुंतुनी शास्त्री महाराजांनी इथे काही यावं, त्यांच्याकडून त्यांनी ऐकावं। कधी आमचे भुतेकर महाराज यायचे चांद्यावाले, ते बी त्या ठिकाणी थांबायचे। तर भाऊंला वेदांतशास्त्राचं चिंतन आणि पूर्ण जीवन ज्यांनी वेदांताच्या चिंतनात घालवलं तर त्या निमित्ताने निश्चित त्यांना या ठिकाणी केलेला हा वेदांत चिंतनाचा कार्यक्रम हा स्तुत्य आहे, योग्य असा आहे। अर्थात ते जरी योग्य असला तरी मी अधिकारी पाहिजे ना त्याला, परंतु तुम्ही मला उगाच अधिकारी म्हणतात आणि इथं आणून बसवता। नाहीतर मी काही तसा वेदांतशास्त्राचा अधिकारी नाही। पण चला, तुमच्यामुळे आणि माझ्या भक्तीत जर काही वाढ होत असेल तर काय अडचण नाही। तर त्या दृष्टीने आमचे सगळे मंडळ बी असेच आहेत। तिथं एवढे लोक येतात म्हणून माझा अभ्यास होत नाही, तर माझा कशाचा अभ्यास होतो? सगळे माणसं तिथं सगळे उपस्थित असतात म्हणून मग महाराज सांगा म्हणून माझा अभ्यास होतो, नाहीतर अभ्यास होतो, नाहीतर मग अभ्यास नसता केला। तर पैकी हाही एक आपला अभ्यासच समजायचा आणि आपण आपल्या चिंतनासाठी आपल्या अभ्यासासाठी आपण हे चिंतन करतो। तेव्हा कालचा विषय जो झालेला होता की पहिला जो तरंग आहे विचारसागराचा त्याच्यामध्ये अनुबंध चतुष्टयापासून सुरुवात झाली। पहिल्यांदा मंगल झालं। अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हा जो मुख्य विषय होऊन गेला त्याला अनुसरूनच अनुबंध चतुष्टय म्हणजे अधिकारी, विषय, संबंध सोडला त्यांनी आणि प्रयोजन या 3 गोष्टीवर दुसरा तरंग आधारित। संबंध आपोआपच असिद्ध होतो। जर 3 गोष्टी असिद्ध झाल्या तर संबंधसुद्धा असिद्ध होतो। अधिकारी संबंध कोणते कोणते होते, संबंधाचा कालचा विषय नाही जास्त प्रतिपादन केला की प्रतिपादक भाव संबंध, कर्तव्य भाव संबंध, जन्यजनक भाव संबंध, शास्त्राने इथे दिलेले संबंध जे होते ते सोडूनही अजून दुसरे पुष्कळ आहेत। प्राप्य प्रापक भाव संबंध,
प्रापक भाव संबंध, अधिकारी आणि फल याचा प्रापक भाव संबंध आहे. म्हणजे अधिकारी जो असतो, योग्य अधिकारी असेल तर त्याच्या पदरात फल पडतं, अधिकारी जर नसेल तर फल पदरात पडत नाही. म्हणजे मुख्य फलाचा विचार आहे. अधिकारी आणि विचाराचा कर्तव्य भाव संबंध सांगितला होता. कर्ता आणि त्याचं कर्तव्य याच्यात अधिकारी आणि विचार, त्यांनी कोणता विचार करावा. प्रतिपादक भाव संबंध हा ग्रंथ आणि विषयाचा सांगितलेला होता. ग्रंथ आणि विषयाचा ग्रंथ हे प्रतिपाद्य आणि प्रतिपादक त्यातला जो विषय आहे. त्याचप्रमाणे जन्यजनक भाव संबंध, ग्रंथ आणि त्यापासून उत्पन्न होणारं फल ज्ञान, तर त्याचा जन्यजनक भाव संबंध. तर अशा प्रकाराच्या या संबंधाचा विचार. पण हे संबंध केव्हा होतील? अधिकारी सिद्ध झाला. दुसरा अधिकारी सिद्ध व्हायला पाहिजे, तुमच्या ग्रंथाचा विषय सिद्ध व्हायला पाहिजे आणि त्या अध्ययनाकडून निर्माण होणाऱ्या फलाचाही विषय सिद्ध व्हायला पाहिजे. म्हणून मग दुसऱ्या तरंगामध्ये या 3 गोष्टीवर शंका केलेली आहे. दुसरा तरंग संपलेला आहे, सोपा भाग. 3च गोष्टीवर शंका आलेल्या आहेत. कोणत्या? अधिकारी. म्हणून सुरुवात करताना अधिकारी पकडलेला आहे की या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे असं म्हटलं तर काल सांगितलं होतं तुम्हाला की ज्याचे मन विक्षेप गेलेले आहेत आणि आवरण निवृत्तीसाठी सद्गुरूंची शरणागती ज्यांनी केलेली आहे तो या ग्रंथाचा अधिकारी असा सांगितला. पण पूर्वपक्ष म्हणतो तुम्ही जर अधिकारी सांगताना मल विक्षेप गेलेले आणि आवरण दोषासाठी साधन चतुष्टय संपन्न असा जो पुरुष आहे तो या ग्रंथाचा अधिकारी म्हणा किंवा तत्त्वज्ञानाचा अधिकारी असो. तर आता लोकांना तुमच्या तत्त्वज्ञानाची आवश्यकताच नाही, तत्त्वज्ञानाची आवश्यकताच नाही. कोणत्या लोकांना तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे? कोणालाच नाही. लोकांना आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या त्रिविध दुःखांच्या नाशाची गरज आहे. बरोबर आहे ना? म्हणून आता सुरुवात करताना त्यांनी अधिकाऱ्यावर आक्षेप घेतलेले आहेत आणि नंतर त्याचे उत्तर येतील. नंतर विषयावर आक्षेप घेतला त्याचं उत्तर निघेल आणि फलावर आक्षेप घेतला त्याचं उत्तर निघेल आणि दुसऱ्या तरंगाचा अर्थ संपेल. त्याच्यात करताना विस्तार केलेला आहे त्यांनी बराचसा सांगताना. पण आता आपल्याला जेवढा करता येईल तेवढा करू ठरलेल्या वेळेमध्ये. तर तेव्हा अधिकारी म्हणतात तर लोकांना दुःख नाही असं नाही, लोकांना दुःख आहे, दुःख नाशाची लोकांना इच्छा आहे. पण भोगायला आलेल्या दुःखाचा नाश व्हावा, आत्यंतिक दुःखाचा नाश व्हावा अशी कोणाला इच्छा नाही. म्हणजे पूर्वपक्षाने असं धरलं की जे लोक नाहीतरी परमार्थ करणारे लोक जे आहेत ते म्हणतात काय करता म्हणजे देवदेव करतो. कशासाठी? बरं असतं, घर व्यवस्थित चालतं, सुख संपत्ती नांदते, पैसा अडका सगळा व्यवस्थित राहिला, शारीरिक पीडा होत नाहीत, रोग व्याधी काही नाही झाली म्हणजे मग चांगलं आहे म्हटले मग. आणि तेच बऱ्याच वेळेला असे बी होतात भक्ती करणारी लोक किंवा एवढी भक्ती करतो तरी घरामध्ये काय माणसात राहणार, सगळे उलटे सुलटे कुठाने हो राहिले. तर लोक म्हणतात मग काय आम्ही एवढे पांडुरंगाची भक्ती करून काय उपयोग आहे का नाही? कदाचित तुम्ही नाही म्हणत पण तुमच्या शेजारचे पाजारचे तर नक्कीच म्हणतात हे पांडुरंगाचे भक्त, यांच्या घरात आहे का एक माणूस तरी जाग्यावर. त्या महाराजांचा फोटो आतमध्ये लागला. हा तो वरती तो दिसला हे आपल्या दळी महाराजांचा. तेव्हा लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये आणि वेदांतशास्त्राचा अभ्यास करणार म्हटलं जो अधिकारी आहे ना त्या अधिकाऱ्याला फलपदरात पडणार आहे, जो अधिकारी नसेल त्याला नाही. पूर्वपक्ष म्हणतो अधिकारीच नाही हो याला कोणी, तुमच्या वेदांतशास्त्राला अधिकारी आहे का कोणी? नाही. कारण सगळे लोक
आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक दुःखाच्या नाशाची इच्छा करतात. 3 दुःखाच्या नाशाची इच्छा करतात. 3 दुःख कोणते म्हणतात ते लावत नाही, ते एकच बरोबर राहतं बरं का. हॅलो, हां, तेव्हा 3 प्रकारची जी दुःख आहेत सगळ्यांना क्लिअर आला म्हणजे बस झालं, बाकी काय नाही आपल्याला बाहेरचं काय नाही. 3 प्रकारची दुःख यच्चयावत मानवाच्या पाठीमागं आहेत. त्या दुःखांचा विचारसागराने केलेला आहे. कोणती 3 दुःख आहेत आणि त्या 3 दुःखांच्या नाशाची सगळी अपेक्षा करतात. तर त्याच्यात आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक दुःखांचा विचार येतो. आध्यात्मिक दुःख जे शरीराच्या संबंधाने उत्पन्न होतं, रोग, व्याधी निर्माण होणं, पीडा, तर शरीराचं जे दुःख आहे त्याचं नाव आहे आध्यात्मिक. हे आध्यात्मिक दुःख, आध्यात्मिक शरीराला म्हणतात. आणि शरीराच्या संबंधाने येणारं जे दुःख आहे ते आध्यात्मिक दुःख आहे. मग त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या पीडा, रोग झाला, ते म्हणजे बा का हो, पांडुरंगाच्या भक्तांना कोरोना व्हायला पाहिजे का? पांडुरंगाच्या भक्तांना कोरोना व्हायला पाहिजे का? ते म्हणजे बा पांडुरंगाचे भक्त आहेत म्हटल्यावर नाही व्हायला पाहिजे, पण झालेले तर दिसले. मग त्या म्हणजे शरीरही म्हटल्यानंतर पीडा झाली, रोग झाले, असं तुम्हाला लोकांचा भोळा भाव असतो, तो कळत नाही. त्यांना वाटतं आपण जर भक्ती केली की आपले सगळं व्यवस्थित चालेल. असं नाही आहे ते. तर प्रारब्ध जसं ठेवतं त्या पद्धतीने भक्तही राहतात. म्हणून आध्यात्मिक दुःखाच्या नाशाची सगळे जन इच्छा करतात. आत्यंतिक दुःखाच्या नाशाची कोणी इच्छा करत नाही. ते दुःख कायमचंच गेलं. हां, आत्ता आलेलं दुःख आहे जे शरीराला पीडा येत नाही, ह्या गेल्या पाहिजे. हां, मग तुमचा परमार्थ चांगला. दुसरा जो भाग आहे अधिदैविक दुःख, समष्टीदृष्टीने दुष्काळ, अतिवर्षा, हे सुद्धा काय येतं अधिदैविक कोप म्हटलेलं आहे. किंवा भूतबाधा, प्रेतबाधा, हे सुद्धा व्यष्टीदृष्टीने अधिदैविक त्याचा दुःखामध्ये समावेश होतो. आणि आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक दुःख म्हणजे चोर, व्याघ्र यापासून निर्माण होणार, म्हणजे लोकांपासून आपल्याला होणारा त्रास, अशा 3 प्रकारच्या दुःखांच्या निवृत्तीची सगळे लोक इच्छा करतात. दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची कोणी इच्छा करत नाही असा. म्हणून बघा, आणि मग त्याच्यापासून प्रत्येकजण आपापले जे हे दुःख आहेत, हे दुःख जर निवृत्त होत असतील तर त्यांचं म्हणणं आहे की मग तुमचा परमार्थ शास्त्र चिंतनाला. पण वेदांत शास्त्राचा अभ्यास करणाऱ्याची हे दुःख जातात असं दिसत नाही. म्हणून आणि सगळे लोक तर या 3 दुःखांच्या नाशाची इच्छा करत असल्याने तुम्हाला यातला अधिकारी कोणी सिद्ध होत नाही, असं पहिली शंका तयार झाली. ऐका बरं का, 3 शंका घेतलेल्या आहेत पुढे जाऊन. दुसरी शंका अशी आहे की तुमचा मोक्ष हा परम आनंद स्वरूप मोक्ष म्हणून तुम्ही सांगता. परमानंद, त्या परमानंदाची कोणीची इच्छा करत नाही, कारण त्याचा अनुभव कोणालाच नाही. ज्या पदार्थाचा अनुभव असतो त्या पदार्थाची इच्छा होते. ब्रह्माचा अनुभव कोणाला आहे तर म्हणले कोणालाच नाही, म्हणून त्याची इच्छाच नाही. म्हणून ब्रह्माची इच्छा म्हणजे ब्रह्मप्राप्तीची इच्छा कोणालाच नाही. दुसरी शंका आली. आणि तिसरी शंका आहे, सगळे माणसं सुखाची इच्छा करतात पण विषय सुखाची करतात, ब्रह्मानंदाची इच्छा करत नाही. ब्रह्मप्राप्तीची बी इच्छा नाही, कारण तर माहीत नाही पदार्थ काय येतो. आणि तिसरी गोष्ट, आनंदाची इच्छा करतात पण ब्रह्मानंदाची कोणी इच्छा करत नाही. मग आनंदाची इच्छा तर आनंद विषयाच्या मार्फत मिळाला पाहिजे अशा प्रकारची इच्छा करतात. म्हणून तुमच्या या वेदांत शास्त्राला अधिकारीच नाही.
अधिकाऱ्याची असिद्धी जर केली तर मग तुमचा विषय वेदांतशास्त्राचा बंद होऊन जाईल. अशा प्रकारे विचारसागरामध्ये पहिल्या 3 शंका आल्या. पहिली शंका कोणती आहे? सगळे लोक आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक दुःखाच्या नाशाची इच्छा करतात. दुसरी आहे ब्रह्मप्राप्तीची कोणी इच्छा करत नाही, कारण त्यांना ब्रह्मविषयक ज्ञानच नाही आणि तो पदार्थ कधी पाहिलेला नाही. बरं, तो पदार्थ तुमचा अप्रमेय आहे, कारण त्या पदार्थाचं आजपर्यंत कोणत्या साधू संतांनी ज्ञान करून दिलं नाही. त्याचं ज्ञान म्हणजे तो पदार्थ मुळातच अदृश्य आहे, म्हणून त्याची कोणी इच्छा करत नाही. जसे एखाद्या अन्य देशामध्ये असलेल्या एखाद्या फळाची, जे फळ तुम्ही कधी खाल्लं नाही आणि त्या फळाचं नाव घेऊन तुम्हाला सांगितलं की टॅम्पटन नावाचं फळ आहे. कोणतं? टॅम्पटन. माहिती का? तुम्ही खाल्लं का? फार सुंदर लागतं ते, म्हणजे खायला अतिशय मधुर असं असून अमृतासारखं असं आहे. कोणतं? टॅम्पटन. कुठं मिळतं? म्हणजे आफ्रिकेमध्ये भेटतं. असं पाहिजे का तुम्हाला? काय, आम्हाला काय आवश्यकता नाही त्याची, कारण आम्ही त्याला पाहिलं नाही, त्याचा आम्हाला अनुभव नाही, म्हणून अशा प्रकारच्या कोणत्याही फलाची कोणी इच्छा करत नाही. तसं ब्रह्म पाहिलं का? आत्मा पाहिला का? नाही, आणि त्याची कोण इच्छा करतो तेव्हा, म्हणून त्याची इच्छा करत नाही. दुसरी शंका आणि तिसरी शंका, आनंदाची इच्छा लोक करतात, पण विषयानंदाची इच्छा करतात, किंवा जे पंचविषय आहेत त्याच्यामध्ये समृद्धी मिळाली, पुष्कळ मिळाली, पुष्कळसे विषय मिळाले तर आमचं काम झालं. म्हणजे श्रोत्राचा, त्वगेंद्रियाचा, चक्षुरेंद्रियाचा, घ्राणेंद्रियाचा, रसनेंद्रियाचा हे विषय आम्हाला पाहिजे, हे विषय मिळाले आमचं काम झालं. म्हणजे विषयानंदाची इच्छा करतात, ब्रह्मानंदाची कोणी इच्छा करत नाही. सगळे जीव सुखाची इच्छा करतात, सगळे जीव सुखाची इच्छा करतात, पण विषय सुखाची इच्छा करतात. अशा प्रकाराने आता जर असं जर असेल तर तुमचा विषय काय आहे म्हटले? तुम्ही अधिकाऱ्याला काय सांगितले? किंवा तुला आत्मानंद, ब्रह्मानंदाची प्राप्ती होऊन जाईल, किंवा दुःखाची तुझी निवृत्ती होईल आणि सुखाची प्राप्ती होईल. तुला सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती ही लोकांना अपेक्षितच नाही तुमची. तुम्ही जे सांगताय ना, कारणचं अज्ञान जगन निवृत्ती, ती आम्हाला अपेक्षितच नाही इथे कोणाला. मग इथे सगळ्यांना अशा प्रकारे 3 प्रकारचे दुःख जावेत आणि त्यापासून सुटका व्हावी. त्याच्यावरती आता सिद्धांत मत आलं. पहिलं कोणाचं होतं? पूर्वपक्षाने घेतलेल्या शंका. ती 3 शंका तुम्हाला जर कळाल्या असतील तर उत्तर कळेल. 3 शंका काय कळाल्या? की या वेदांत चिंतनाला कोणी अधिकारी आहे का? तर पूर्वपक्ष म्हणतो अधिकारी नाही. जर अधिकारी सिद्ध झालाच नाही तर वेदांत चिंतनाचा कार्यक्रम कॅन्सल. त्याला अधिकारीच नाही कोणी, आणि मग तुम्ही कशाला विनाकारण ठेवलं हे? त्यामुळे मग त्याच्यासाठी अनुसरून 3 शंका आले. आता त्याचे क्रमशः आपण काय करू? उत्तर द्यायला सुरुवात करू. म्हणजे मूळ अज्ञानासह जगन्निवृत्ती, म्हणजे अज्ञानसह म्हणजे कारणसह वर्तमान जगन्निवृत्ती असं म्हटलेलं आहे. कारण म्हणजे अज्ञान, अज्ञानासह दुःखाची समूळ निवृत्ती करण्याचं काम वेदांतशास्त्र करतं, याच्यात काही शंका नाही. लोकांना फक्त वरून वरून आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक एवढाच हा विषय दिसत असतो, भेडसावत असतो. परंतु दुःखाची आत्यंतिक निवृत्ती जर झाली नाही तर शरीर पुन्हा पुन्हा येतात. आपली नजर कशावर आहे? एका शरीरात मिळणाऱ्या विषयाच्या ठिकाणी ते शरीर ठाकठीक राहण्याच्या दृष्टीने झाली. आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक हे दुःख तुम्ही कायमचे घालवताय का फक्त एका शरीराचे? एका शरीराचे घालवताय. ते दुःखसुद्धा जात नाही आहे. आध्यात्मिक दुःखाचा विषय घ्या. रोग जर शरीराला झाला तर तो कायमचा रोग निवृत्त झाला का कोणाचा? कदाचित डॉक्टरकडे गेल्या उपाय बी सापडतो. ऑपरेशन झाले, औषध उपचार झाला आणि मग तो रोग निवृत्त झाला. तरी अन्य रोग पुष्कळसे उपलब्ध आहेत आणि निवृत्त झालेला रोग पुन्हा होत नाही असंही काही नाही.
म्हणून रोगाची निवृत्ती झाली नाही, पिढेची निवृत्ती झाली नाही, शरीराचे त्रास देतात है ना. उतार व्हायला लागलं की शरीर सगळ्या बाजूने दुखायला लागतात. ते म्हणले काय दुखतंय, म्हणले काय दुखतंय हेच कळा नाही. म्हणजे आता सगळ्याच बाजूने सगळं दुखतं म्हणलं काय दुखतंय काय सांगावं तुम्हाला. जर पीडा जी आहे ना, ही पीडा एका शरीराला तर आहेच आहे, पण मेल्यानंतर जेव्हा नवीन शरीर घेऊन बसेल त्यावेळेला पीडा आहेच आहे. म्हणजे पुढच्या शरीरातली पीडा गेलेली नाही तुझी. तू काय म्हटला होता की आम्ही फक्त एका शरीरातल्या पिढीच्या नाशाची इच्छा करतो. अविवेकी पुरुष एका शरीरातल्या पिढीच्या नाशाची इच्छा करतो. आम्ही इथला अधिकारीच पकडताना विवेकी धरलेला आहे, विचारवंताला धरलेला आहे. विचारवंत मनुष्यच या ग्रंथाचा अधिकारी ठरला. जसा बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसा तिळे तैलम काष्टे अग्नी, त्या सुभाषितामध्ये म्हटलेलं आहे. तिळामध्ये तेल असतं. पुष्पे गंधम तिळे तेलम काष्टे अग्नी. तिळामधलं तेल दिसतं का, दिसत नाही, पण त्याचं मंथन केल्यावर तेल निघतं. फुलातला गंध दिसत नाही पण गंध असतो. काष्टातला अग्नी दिसत नाही पण अग्नी असतं. ऊसामध्ये रस असतो, रस दिसत नाही पण ऊसात साखर असते दडलेली. तसं शरीरात चैतन्य दडलेलं आहे. त्या चैतन्याचं विचाररूपी मंथन केल्याशिवाय बाहेर निघत नाही. जोपर्यंत विचाराचं मंथनच नाही, म्हणून हा अधिकारी धरलेला आहे आम्ही. नाहीतर मग नुसताच आध्यात्मिक एका शरीराची दुःखाची निवृत्ती करायची तर त्याची कदाचित त्याची झाली तरी पुन्हा त्याला दुःख होतं. म्हणजे व्याघ्रापासून जर म्हटलं समजा तर त्याने हत्यार ठेवलं, बंदूक ठेवली, म्हणजे व्याघ्र सुटलेलं आहे, बंदूक बरोबर सांगता येत नाही, त्या बंदुकीचा वापर होईलच म्हणून तो त्याच्या आधी मी हल्ला करू शकतो ते. किंवा रक्षणधारी ठेवलेले, जसे इंदिरा गांधीला ठेवलेले होते ना रक्षक, त्या रक्षकांनीच इंदिरा गांधीला गोळ्या झाल्या. मग तुम्हाला ते कशासाठी ठेवले होते? आधी भौतिक दुःखापासून वाचण्यासाठी. आधी भौतिक दुःखापासून वाचण्यासाठीच ठेवले होते ना ते रक्षक. पण त्या रक्षकांनीच इंदिरा गांधींना गोळ्या झाल्या. नाही सांगता येत काय होईल. आणि आधी दैविक, जरी मांत्रिकाकडे गेले, मांत्रिक तांत्रिक यांच्याकडे गेल्यावर याच्यापैकी ज्या भूतबाधा प्रेतबाधा सांगितल्या त्याची निवृत्ती होते असं पूर्वपक्ष म्हणतो. तुमचं वेदांतशास्त्र करतं का? नाही करत. त्या आम्ही त्यांच्याकडे गेल्या आमच्या निवृत्त्या होतात, पण त्या निवृत्त्या एकाच शरीराच्या झाल्या. त्याही परत होणार नाही बाधा असंही नाही सांगता येत. याचा अर्थ लयरूप निवृत्ती होताना दिसते, आत्यंतिक निवृत्ती होताना दिसत नाही दुःखाची. तात्पुरती निवृत्ती होताना दिसते. पण हे तर आम्हालाही मान्य आहे की व तात्पुरती जर समजा लय ठणकायला लागलं तर पॅरासिटेमॉलची गोळी घेतली. पॅरासिटेमॉलची गोळी काय करते? वेदनाशामक गोळी म्हणून वापरते. घेऊ नये बरं का जास्त, नाही तर घेतात. पण काय सुचत नसेल काय एखाद्या वेळेला थोडासा तुकडा खाल्ला तर तेवढीच त्याच्या शरीराची काय होईल, त्याला त्रास वेदना कमी होतात दवाखान्यात जाईपर्यंत. त्याचा वापर तेवढाच केला जातो दवाखान्यात जाईपर्यंत. त्या कोरोनामध्ये जास्त प्रसिद्ध झाले त्या गोळ्या. पण आत्यंतिक निवृत्ती मात्र दुःखाची होत नाही. आत्यंतिक म्हणजे या शरीरातला जे तिन्ही दुःख पुन्हा पुन्हा उत्पन्न होताना दिसतात. समाज सगळा आपला तोच करताना दिसतो. आध्यात्मिक दुःखासाठी डॉक्टरकडे जातो, आधी दैविक दुःखासाठी मांत्रिकाकडे जातो, आधी भौतिक दुःखासाठी संरक्षण ठेवतो, रक्षण ठेवतो, पण तरीसुद्धा दुःखांच्या निवृत्ती होत नाही. म्हणून मग आम्ही जो सांगतो तो मुद्दा लक्षात घ्या की आम्ही जे कारणसह वर्तमान जगन निवृत्ती हा त्याच्यावरचा उपाय आहे. कारण जोपर्यंत तुला जन्म आहे तोपर्यंत तुझ्या पाठीमागचे दुःख कधीच हटणार नाही. म्हणून जन्मातून बाहेर काढण्यासाठी वेदांतशास्त्र पुढं आलेलं आहे. तात्पुरते उपाय करण्यासाठी वेदांतशास्त्र पुढं आलेलं नाही. तर आत्यंतिक निवृत्ती म्हणजे ज्याचा अर्थ आहे पुन्हा दुःखच होणार नाही, पुन्हा जन्मच मिळणार नाही. आणि जन्म नाही मिळाल्यावर देह नाही, देह नाही म्हणून देहासंबंधाने येणारी
आज तिन्ही प्रकारची दुःख नाही. म्हणून त्याचा पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर संपलं. कोणता पहिला प्रश्न काय होता? आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक दुःखांची निवृत्तीची सगळे लोक इच्छा करतात, है ना. म्हणजे या आत्मा जाणण्याची कोणी इच्छा करत नाही. तर असं नसून या तीन दुःखांच्या नाशाची जरी इच्छा त्यांना करत असतील तरी वास्तविक त्यांना ते दुःख म्हणजे आज निवृत्त केल्यावर उद्या यावं असं कोणाकोणाला वाटतं, किंवा थोडं जावं आणि थोडं राहावं असं बी वाटतं का कोणाला? तर सगळंच जावं असं वाटतं. म्हणून आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीचीच सगळे इच्छा करतात. कायमचं दुःख जावं, आणि कायमचं दुःख तर लौकिक उपायाने जात नाही. दुसरा भाग असा आहे की चैतन्य, आत्मा किंवा ब्रह्म नावाचा पदार्थ आम्ही आजपर्यंत पाहिला नाही, त्याची इच्छा कोण करेल? तर त्याचा भाग असा आहे, तुम्ही पाहिला नाही कसा, तुम्ही पाहिलेला आहे, फक्त तुम्हाला त्याचं ज्ञान, यथार्थ ज्ञान नाही. नाहीतर आस्ती भाती प्रिय रूपात प्रत्येक जीवाला चैतन्य ज्ञात आहे. याला सामान्य ज्ञान असं म्हणतात. मी आहे ना, कोणता जीव म्हणजे सगळे जीव मी आहे असंच म्हणतात ना, म्हणजे आस्ती म्हणजे सत. बरं, कोणाला कळत नाही, सगळ्यांना कळतं, म्हणजे ज्ञान स्वरूप सगळे आहेत, पण सामान्य ज्ञान आहे ते, म्हणजे त्याला विशेष ज्ञान नाही, आत्म्याचं विशेष ज्ञान नाही, पण ज्ञान आहे, सर्वांना ज्ञान आहे. आणि सर्वांना आनंदाची अभिव्यक्ती होते. सगळे आनंदाचं, सगळे लोक आनंदात राहतात. म्हणूनच ते म्हणतात की एवढं सगळं आनंदात चाललेलं असताना कशाला देवदेव करायचा. काही माणसाचे नयत ना, ते म्हणले हो का, म्हणजे तुम्ही जा हरिपाठाला, तुम्ही जा पाठाला, आम्हाला काय गरज आहे, कारण आमचं सगळं व्यवस्थित चाललं आहे, आम्ही आनंदात आहे. मग अशी लोकही काय करत नाही. याचाच अर्थ असा की आस्ती, भाती आणि प्रिय या तीनही गोष्टींची जगाला माहिती आहे, आणि त्यालाच कोणी विशेष रूपात आम्ही आत्मा असा म्हणतो. त्याचंच विशेष ज्ञान, तेच ब्रह्मज्ञान. म्हणून आम्हाला सगळ्या लोकांना आत्म्याचं सामान्य ज्ञान आहे. आत्म्याचं सामान्य ज्ञान सगळ्यांना आहे, तेच विशेष ज्ञान करण्याची इच्छा होऊ शकते. म्हणून ते म्हटलं ना, कोणी पाहिलं आहे आत्मा, पाहिला आहे, तर तुम्ही स्वतःच काय आहात, चैतन्य स्वरूप आहात, त्याचं तुम्हाला सामान्य ज्ञान आहेच. तिसरा मुद्दा जो आलेला आहे पहा, तिसरा जो मुद्दा होता तो सगळे जीव विषयानंदाची इच्छा करतात. बरोबर आहे, विषयाच्या आनंदाची इच्छा करतात, म्हणजे सुखाची इच्छा सगळे करतात, पण विषय सुखाची इच्छा करतात. जे विषयामधून जे सुख मिळालं की पुष्कळ झालं, आम्हाला तुमच्या ब्रह्मसुखाची आवश्यकता नाही. आणि मग म्हणूनच त्याला अनुसरून ते सगळे काय करत असतात, विषय संपादन करण्याचा विचार करतात, विषय गोळा करतात. पूर्वपक्ष म्हटला, विषय सुखाची इच्छा आहे का नुसत्या सुखाची इच्छा आहे? विषयाचं सुख हे संमिश्र आहे, निखळ सुख नाही. आणि विषयाच्या सुखाचा तर संतांनी सरळ भाषेमध्ये काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये सुखच नाही आहे. विषयभोगी जे सुख ते सात्यंतची मान दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणजे विषयामध्ये सुख नाही, विषयात केवळ सुखाचा आभास आहे. वेगळ्याची भावली म्हटलंय त्याला, विषयाचे समसुख वेगळ्याची भावली. तेव्हा विषयामध्ये सुख नाही, तर चित्ताची वृत्ती ज्या वेळेला स्थिर एकाग्र होते, म्हणजे रजोगुण प्रधान वृत्तीची निवृत्ती, सत्वगुण प्रधान व्यक्तीची अभिव्यक्ती, चित्ताची विषयाच्या ठिकाणी एकाग्रता, अशी ज्या वेळेला सत्वगुण प्रधान वृत्ती उत्पन्न होते, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या विषय उपहित चैतन्य आणि वृत्ती उपहित चैतन्य याचं एकदेशित्व होतं, आणि त्याच्यामध्ये आनंदाची अभिव्यक्ती होते. अर्थात आत्मानंदच विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो, असा विषय तुम्हाला प्रतिपादन केलेला आहे. म्हणजे विषयातलं सुख नाही, तर तुझंच सुख त्या विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला येतं.
कसं येतं म्हणताल तर प्रत्येक विषय हा चैतन्याने युक्त असा आहे. म्हणजे प्रत्येक विषयाच्या ठिकाणी चैतन्य आहे. हा जरी विषय झाला तरी माईक उपहित चैतन्य आहे ना, जसं वृत्ती उपहित चैतन्य म्हणतो तसं प्रत्येक तत्तत् पदार्थ उपहित चैतन्य आणि अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य, हे दोन चैतन्य एका देशात आले, एक देशात आले की त्या ठिकाणी आनंद अभिव्यक्त होतो. आणि ते कोण करतं तर विषय भोगकाली विषयाचं आणि म्हणजे विषयाच्या ठिकाणी वृत्तीच्या मार्फत एक देशित्व निर्माण केलं जातं. विषयाच्या ठिकाणी वृत्तीच्या मार्फत एक देशित्व निर्माण होतं आणि त्या एक देशित्वात आनंदाची अभिव्यक्ती होते, असं बाह्य पदार्थ ज्ञानाच्या रीतीमध्ये म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मग विषयात सुख नाही का तर म्हणजे विषयाचं सुख नाही. सुख आहे ते आत्म्याचंच आहे किंवा ब्रह्माचंच आहे. विषयात सुख नावाचा प्रकारच नाही. मग विषय कसे आहेत, असत जड आणि दुःखरूप आहे आणि चैतन्य सच्चित आनंद रूप आहे. म्हणून आत्मा आनंद स्वरूप आहे, तो आत्माच आहे. तुला सुखाची इच्छा आहे ना, म्हणजेच तुला आत्मानंदाची इच्छा आहे, आत्म्याची इच्छा आहे, विषयाची इच्छा नाही तुला. शिवाय याचं विश्लेषण करताना असं म्हटलं, जीव विषय मिळवतो कशासाठी, सुख त्याला माहीतच नाही म्हणून तो चला बुवा त्या कसं आहे, उपाशी राहण्यापेक्षा काही खाल्लेलं बरं, पूर्ण उपाशी राहण्यापेक्षा काही खाल्लेलं बरं का. त्या पद्धतीने जीव हे अल्प आनंदाचा का होईना विषयाच्या मार्फत भोगतात. त्यांना आता माहितीच नाही त्यांना, तर ते तरी काय करते. योग्याने विषय सगळे टाकून दिले आणि समाधी लावून बसला. तर म्हटलं ह्यांनी काही समाधी लावून बसला, अष्टांग योग करायला लागले, ह्यांनी विषय का टाकले. तर त्यांनी विषय टाकले याचं कारण आहे त्याला ते कळालं की विषयात सुख नाही. समाधीमध्ये ज्या वेळेला समाधी साधतो, निर्विकल्प समाधीमध्ये हा योगी जातो, त्यावेळेला त्याला आत्मानंदाचं भान होतं, म्हणजे आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. आत्म्याचं ज्ञान होतं बरं, योग्याला आत्म्याचं ज्ञान होतं, पण परिच्छिन्नत्वात होतं, व्यापकत्वात ज्ञान होत नाही. आणि म्हणून योग्याला समाधीमध्ये निर्विकल्प समाधीत अत्यानंदाची प्राप्ती होते. ज्याने योगामधला योगानंद सेवन केलेला आहे तो विषयानंदाकडे कशाला येईल, है ना. ज्याच्याकडे प्रचंड मोठा आनंद ज्याने उपभोगला आहे तो छोट्या आनंदाकडे कशाला येईल. म्हणून योगी हा आमचे चांगदेव महाराज समाधी लावून बसायचे. 1400 वर्ष अष्टांग योगाच्या साधनेच्या मार्फत त्यांनी जीवन जगलं. पण मग 1400 वर्ष जगायचे म्हटल्यावरती त्यांनी लग्न बिग्न करायला पाहिजे होतं का नाही. बरं ते म्हटलं आपल्याला तर योगाचे आनंद बी मिळतो, म्हणजे आपल्याला समाधी लावून ज्या वेळेला मृत्यू येतो त्यावेळेला ते काय करायचे, त्या देहातून बाहेर निघायचे आणि दुसऱ्या देहात नूतन देहात प्रवेश करायचे. ज्या वेळेला त्या देहाचं आयुष्य संपूर्ण आणखीन त्याच्यात येऊन अख्खा देह पेटवून टाकायचे आणि नूतन देहाची उत्पत्ती करायची. अष्टांगयोगी हा असं काम करतो. आमचे माऊली ज्ञानावराय बी त्याच्यातलेच आहे. आणि मग पूर्णतः नूतन देह निर्माण झाल्यावर त्याला आणखीन 100 वर्ष काहीच अडचण नाही. मग 100 वर्ष अडचण नाही तर मग त्यांनी परत योगाकडे कशाला जायचं, त्याच्यापेक्षा गृहस्थी व्हायचं, व्हायला पाहिजे का नाही. पण तो म्हणतो, हा योगी म्हणतो, हा शिल्लक फालतू आनंद भोगण्यापेक्षा योगानंद जर श्रेष्ठ आहे तो मला मिळतो तर मी कशाला कनिष्ठ घेईल. जो पक्वान ना तो कांची केन केवी सेवी, है ना. काय माऊली ज्ञानवरांची ओवी ना, तो कांजी केवी सेवी, जो अमृताशी ठिठेवी तो कांजी केवी सेवी. अमृत पिणारा माणसाला दररोज अमृत पितो. ते म्हणजे आमच्याकडे येता का, काय आहे तुमच्याकडे, म्हणजे कांची केलेली पिठाची पाणी टाकून हलवून, ते म्हणजे तुम्हीच प्या. तसं विषयानंद म्हणजे कांजी, योगानंद म्हणजे अमृत आहे. योग्याने नाही केलेलं दिसत. दुसरा एक त्यातला मी तुम्हाला युक्त्या सांगतोय की ब्रह्मानंद कसा श्रेष्ठ आहे विषयानंदापेक्षा.
ते योग्याचं झालं. आमचं सांगा ना काहीतरी. आम्हाला कुठं आम्हाला कळालं पाहिजे की विषयानंदापेक्षा आत्म्याचा आनंद श्रेष्ठ आहे असा आम्हाला कुठं अनुभव येतो. कुठं कुठं येतो? अहो सुषुप्तीत. आमचा योग्याचा अनुभव सोडून द्या तिकडे, पण आमचा अनुभव आहे ना, आपण ज्या वेळेला म्हणजे पुष्कळ खटाटोपी करत असतो व्यवहारामध्ये आणि नंतर ते म्हणतात आता बंद करा, आता ना मला झोपू दे, म्हणून तो शांत झोपतो. म्हणजे झोपल्यानंतर त्याला आपण झोपेतून जागा झाल्या विचारलं बा कशी काय झोप झाली, म्हटलं बस नाही या आनंदाशी जोडा. म्हणून लोक कीर्तनात सुद्धा झोपतात. ते म्हणते नाही या आनंदाशी जोडा. त्या सुषुप्तीमध्ये अतिशय आनंद मिळतो. म्हणून प्रत्येक माणूस हा झोपेची इच्छा करतो. जागृतीमध्ये व्यवहार करत असला तरी त्याला अशी इच्छा असते की अशी जर चांगली जर झोप होत असेल अशी, तर ही झोपेतून बाहेर निघायलाच नको, कारण त्याच्यात आनंद अधिक अभिव्यक्त होतो. झोपेमध्ये अधिक मिळतो सुद्धा प्रत्येकाला. म्हणून जागृतीतल्या विषयानंदापेक्षा सुषुप्तीतला आनंद श्रेष्ठ आहे आणि याचा आम्हाला अनुभव आहे. ते म्हणले नाही नाही, हा विषयानंद श्रेष्ठच आहे. असा कोणी हट्टच घेऊन बसला तर आम्ही त्याला म्हणू तुला काय आवडतं विषयानंदापैकी? ते म्हणले नोटा. मला काय आवडतात? नोटा. कितीच्या आवडतात? ते म्हणले बा आता बंद झाल्या 2000च्या का चालू आहेत अजून? बंद झाल्या ना. मग आता 500 शिवाय दुसरीच नोट नाही, मग 500च्याच द्या मला. त्या म्हणले मी तुला इतक्या नोटा देतो, फक्त माझं एकच कंडिशन आहे. का? तो सतत नोटा मोजत राहिला पाहिजे आणि जेवढ्या मोजत घेतील तेवढ्या तुझ्या, पण त्याच्यात खंड जर झाला तर सगळ्या माझ्या. चालेल म्हटला. आणि मग त्याने ते 500च्या बंडला आम्ही सगळे रिझर्व्ह बँकेतूनच मागून घेतले आणि मग त्याच्याकडे अशा नोटा मोजायला दिल्या. मग त्यांनी 1 2 ते सगळे आता मोजायच्या आणि टाकायच्या. ते तुझेच समजायचे, आमच्याकडे परत द्यायच्या. तर मग 10 तास झाले, 12 तास झाले, पण चालू ठेवायचं कंटिन्यू. बंद नाही झालं पाहिजे आपलं काम. म्हणजे पाणी, हा पाणी पे. जेवायचं असलं तर जेवण बी कर, तसं काय ना, तेवढं तुला मुभा देऊ आम्ही. पण त्याच्यानंतर आपलं म्हटलं पण झोपायचं नाही, कारण तुला विषयानंद आवडतो ना. झोपेचा आनंद बदलल तिकडे गेला की जागृतीतला आनंद बंद होईल, तिकडं तो सुषुप्तीच्या आनंदात नाही जायचं ना. बरं, मग त्याला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस तरी राहील का होतो जाग्यावर? आणि 3 दिवस किती नोटा? ते म्हणल्या त्या नोटाला काडी लावा तिकडं आणि मला झोपू द्या. हा, म्हणजे ते त्याला आता नोटाला काडी लावा का म्हटला तो? तर त्या म्हटला याचा काही उपयोग नाही. हां, सुषुप्तीमध्ये याच्याहीपेक्षा थोर आनंद प्राप्त होतो. आणि म्हणून सुषुप्तीमधल्या आनंदाची जीवाला म्हणजे त्याचं ज्ञान आहे. अर्थात जी शंका होती की विषयानंद श्रेष्ठ आहे, विषयानंदाची सगळे जीव इच्छा करतात, ब्रह्मानंदाची कोणीच इच्छा करत नाही, त्याला अजून दुसरा मुद्दा टाकला शास्त्रकारांनी. विषयानंदाची सगळे इच्छा करतात का नुसत्या आनंदाची इच्छा करतात? विषयाची नाही, नुसत्या आनंदाची इच्छा करतात. म्हणून आम्हाला विषयाचा खटाटोप कशासाठी? जर नुसता निखळ आनंद मिळत असेल तर. म्हणून सगळे जीव आनंदाची इच्छा करतात, विषयानंदाची कोणी इच्छा करत नाही. पण त्याला आनंद माहीत नाही, म्हणजे ब्रह्मानंद त्याचा ज्ञात नसल्या कारणाने. म्हणून वेदांतशास्त्राचंही चिंतन करायला येणारी लोक, त्यांना काही लगेच तरी त्याचं तरी कुठं ज्ञान आहे तेव्हा. म्हणून मग त्यांना सांगावं लागतं बाबांनो, वैराग्य धारण करा आणि वैराग्य धारण करून वेदांताचं चिंतन करा. नाहीतर तुम्हाला जर विषयानंदाचा लळा तुटला नाही मागचा, तर तुम्ही ब्रह्मानंदाच्या चिंतनाच्या योग्यतेचे होणार नाही. म्हणून ब्रह्मानंदाच्या चिंतनाची योग्यता त्याच्याकडे येते जो विवेक वैराग्य घेऊन बसतो, जो मागचं तोडत नाही, म्हणजे विषय तोडत नाही आणि ब्रह्मानंदाची इच्छा करतो.
तर त्याला ब्रह्मानंदाची अभिव्यक्ती होणार नाही. कारण हे ज्ञान वैराग्य उत्पन्न झाल्यानंतरच टिकेल, तोपर्यंत टिकणार नाही. म्हणून पहिला जो मुद्दा होता आपला, अर्थात संसारातली दुःख अन्य कोणत्याही साधनाने नाश पावत नाहीत. 14 विद्या 64 कला परिपूर्ण असणाऱ्या चांगदेवाच्या दुःखांचा नाश झाला नाही. बरोबर आहे ना. माऊली ज्ञानोबरायांना शरण गेले का नाही, म्हणजे त्यांना कळालं त्यांच्यापेक्षा संसारातले जीव हुशार आहेत काय. दुसरा भाग आहे, इथे दिलेला दृष्टांत होता नारद महर्षींचा. नारद महर्षीसुद्धा 14 विद्या 64 कला परिपूर्ण होते, परंतु एकदा असे उदास अवस्थेमध्ये बसलेले होते. नारद महर्षींचं उदाहरण सांगतोय मी. त्यावेळेला सनत कुमारजी आले आणि त्या सनत कुमारजींनी विचारलं, अहो तुम्ही तर नारद महर्षी आहात, तुमच्याकडे सगळ्या विद्या आहेत, तुम्ही एवढे उदास कसे काय. ते म्हणले, दुःखाचा नाश झाला नाही. मी हे सगळं मिळवलं, विचार धन पुष्कळ मिळवलं, पुष्कळ विद्या मिळवल्या, पण एका विद्ये वाचून मी राहील. कोणती विद्या? ब्रह्मविद्या. तेव्हा सनत कुमारांनी त्यांना ब्रह्मविद्येचा, भूमाविद्येचा उपदेश केलेलाचा विचार दुसऱ्या तरंगात आला. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम अस्ति, अशी वेदाची श्रुती आहे. म्हणजे भूमा म्हणजे ब्रह्म, ब्रह्मच सुखस्वरूप आहे. आणि मग संपूर्ण जगत हे दुःखाने भरलेलं असं आहे. जो कोणी आत्मानंदाकडे जाणेल, ब्रह्माला जाणेल, तर तो जीवमुक्त होऊन जातो. म्हणून मग अधिकारी सिद्ध झाला. जीवाला थोडं दुःख जावं आणि थोडं राहावं असं नाही वाटत, सगळं जावं. मला निखळ सुख मिळावं आणि कधीच दुःख येऊ नये, किंबहुना ज्या दुःखाला कारण असणारा हा जो देह आहे, या देहाची शृंखला तुटून जावी, अशी प्रत्येक जीवाची काय इच्छा. आणि मग कोणालाही असं वाटत नाही की देहात, आता त्याला अज्ञानाने देहात राहणं भाग आलेलं, आणि देहात भाग आल्यावरती भाव देहाचा बनलेला आहे. तादात्म्य काय झालं, देहाचं तयार झालं. म्हणून या देहातून सुटून जाण्याची सगळी इच्छा करतात. जीवाचे 2 स्वरूप आहेत, एक व्यक्त आणि दुसरा अव्यक्त असं आहे. अव्यक्त चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे सच्चित आनंद हे अव्यक्त स्वरूप आहे आपलं. आपला काय भाव झालेला आहे, आपल्याला देहाचा परिचय जास्त आणि देहात राहणं अधिक असल्या कारणाने आपल्याला देह नसेल तर मग मी कुठं राहायचं हा प्रश्न निर्माण होईल. व देहच नाही तुम्ही म्हणता, आणि मग देह नाही म्हटल्यावर मग आम्ही कसं काय कुठं जायचं. तर देह हा आगंतुक आहे, अज्ञानकार्य आहे, आणि तुम्ही तर चैतन्य स्वरूप आहात, म्हणजे सच्चितानंद स्वरूप आहात. म्हणून देह आणि चैतन्य अशा 2 गोष्टी भिन्न आहेत. आता देहात उपस्थित चैतन्य, सध्या काय परिस्थिती आपली, देहात उपस्थित चैतन्य अशी परिस्थिती आहे. पण मग त्या चैतन्याने देहाचा ताबा घेतलेला आहे, आणि देहाचा ताबा घेऊन अहम देहास्मी असा भाव प्रगट झाला. अहम ब्रह्मास्मी नाही, अहम देहास्मी, अहम देह अस्मी, मी देह आहे. आणि मग मी देह आहे, तर मग ते म्हणले का हो आता तुम्ही कुठे जाणार, तर तुम्ही येणार जाणार हे सगळ्या गोष्टी देहाला धरून होतात. किंवा आमका जन्माला आला, तमका मेला, तरी तो देहाला धरून होतात. पण देहरहित अशी एक सच्चितानंद माझी स्थिती आहे, याचं ज्ञान जीवाला नाही. म्हणजे जीव हा नेहमी देहाशी तादात्म्य करूनच राहतो. म्हणून त्याला जर उपदेश केला ब्रह्मविद्येचा की तू तर सच्चितानंद आहेस, तर तो लगेच देह पाहायला लागतो की माझा देह सच्चितानंद आहे, तुझा देह नाही सच्चितानंद. तर देहामध्ये एक चैतन्य निवास करतं, जे चैतन्य सर्व व्यापक असून सर्वत्र सम असं आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम, ऐसे जाणती ते अतिदुर्गम, तयांची भेटी झाली या भाग्य परम हो, ऐसे कैसे आणि भेटती ते साधू. तर त्यांना ज्यांना हे कळालं, म्हणून एक चैतन्याची अशी एक आपली स्थिती, चैतन्य स्वरूपता, त्या स्वरूप त्या जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत तो जीव मुख्य आनंदाला प्राप्त होत नाही. आपला जो विषय निघालेला होता की सगळे जीव
हे विषय सुखाची इच्छा करतात किंवा असणारी दुःख निवृत्त करण्याची इच्छा करतात असं नसून आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीचीच सगळ्या जीवांना इच्छा आहे, फक्त त्यांना ते सांगता येत नाही. सगळ्या जीवांना आहे त्याच्यावरती शंका केली. अहो सगळ्या जीवांना नाही आहे, कारण जे वेदांतशास्त्राला जाणत नाहीत, विधी निषेधसुद्धा पाळत नाहीत, असा एक गट आहे, त्याचं नाव पामर. आणि तो कुठं करतो काय म्हटले, बरोबर आहे, तू शंका बरोबर काढली. म्हणून याच्यावत मानवाचे 4 प्रकार होतात: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त, असे 4 प्रकार पडले. त्याच्यात सगळे जरी या वेदांतशास्त्राचे अधिकारी नसले तरी एक जण या वेदांतशास्त्राचा अधिकारी आहे. कोण? जिज्ञासू. म्हणून पामर हा वेदांतशास्त्राचा अधिकारी बनत नाही. मग पामर कसा बनत नाही? अहो त्याला विधी नाही, निषेध नाही, म्हणजे स्वैराचाराने विषय भोगणारा, त्याला शास्त्र वगैरे काहीच जाणत नाही. तर असा जो पुरुष आहे तर तो वेदांतशास्त्राचा कसा इच्छा करेल, म्हणून तो या वेदांतशास्त्राचा अधिकारी नाही ठरला. दुसरा आहे जो विषयी, तो विषयामध्येच पारंगत आहे, फक्त तो विधीने विषयाचं सेवन करतो. तर गुरुवार बिरवाळ पाळतो, एकादशी गुरुवार काहीतरी पाळतो तो, कारण ते म्हणते बसा. पण ते म्हणजे तो विषयीच आहे, त्याच्या डोक्यात विषयच मिळवणे आहे. इहलोकीचे कमी पडले तर स्वर्गातले विषय मिळवू असा तो म्हणतो. म्हणून तो सुद्धा वेदांतशास्त्राचा अधिकारी नाही. मग तो या मनती संसारी जन्मीचे, यज्ञाधिक कर्म कीचे, मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर, तो स्वर्गातलं सुख भोगण्यासाठी जातो. असा कोण आहे? विषयी पुरुष आहे. तो हा विषयी पुरुषसुद्धा वेदांतशास्त्राचा अधिकारी नाही. त्याला काय देणं घेणं त्याच्याशी त्या वेदांतशास्त्र? ते म्हणले ह्यानी काय होतं? त्याने म्हटले दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची ते म्हणले जाऊ द्या. विषय मिळतात का चांगले? नाही. मग जाऊ द्या, आम्हाला नको तुमचा. म्हणून तर आज कितीतरी संप्रदाय असे आहेत जे तुमच्या चालू जीवनावरती आधारित, म्हणजे तुमच्या पुड्या देतात, अंगारा देतात, नाडे देतात, है ना, हे वरचे असे उपचार करतात, ताईत देतात, मंत्र टाकतात. ते म्हटले बा तिकडे लई गर्दी, तिथे आमच्याकडे आहेत बा तसे. आमच्याकडे पाठाला 50 लोक असतील तर तिथे 400 लोक असतात. हां, म्हणजे आहेतच. तर ते म्हणते तिथं आरतीला जागा नाही म्हटली, मग उभं राहायला जागा नाही, एवढे लोक तिथं उभे राहिले म्हटले. कशाला? म्हणजे त्याच्यासाठी, कारण त्यांना काय करायचं आहे, चालू जीवनात काय फरक पडत असला तर पाहिजे. तुमचा हा आम्हाला काय अपेक्षित नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग याचं कारण आहे ते त्या पामरविषयी गटातले, कदाचित पामरवी असतील त्याच्यामध्ये, सांगता येत नाही. थोड्याफार चला गुण पडला तर बरं होईल असे म्हणणारे त्याच्यात मिसळलेले असतातच. तर असे जे आहेत तर मग तिथे अंगाऱ्या धुपाऱ्यावाले जे मंडळी येतं ते का वेदांतशास्त्राचे अधिकारी येतं त्या? हां, बरोबर. मग आता त्याला का? म्हणून पामर हा वेदांतशास्त्राचा अधिकारी नाही, विषयी हा वेदांतशास्त्राचा अधिकारी नाही. मुक्त हा एक गट आहे, 4था गट आहे, तो पण अलीकडे घेऊ आपण. तो मुक्त, जे स्वतः मुक्त झालेले तेही वेदांत, कारण त्यांना काय राहिलेलंच नाही ना, को विधी को निषेध, हा त्याच्या पलीकडे निघून गेलेले, त्यांना काय चिंतन करा म्हणून सांगा. म्हणून मुक्त हाही वेदांतशास्त्राचा अधिकारी. अर्थात सहज लिहिलेने कधी ग्रंथ घेत असतील, वाचन करत असतील, जसे अण्णांचं चिंतन चालायचं, ते गेल्यावरती ते पाहिजे आम्ही की त्यांनी एकतर माळ जपत बसायचे, नाहीतर ग्रंथ कायम त्यांच्या वृत्ती प्रभाकर चालू असायचा. आणि मग ते आता म्हटले हे वृत्ती प्रभाकर वाचून ह्यांना काय करायचं? मुक्त पुरुषांना काय, पण सहज लिहिला म्हणजे ते आणायचे, वा मला लय आवडतं तो, म्हणून तर आवडतं मग वाचतात. तसे जे मुक्त झालेत त्यांनाही काही चिंतनाची गरज नाही. म्हणून एक शिल्लक राहिला, त्याला जिज्ञासू म्हणतात. ज्याला जिज्ञासा आहे, अशाशी ब्रह्म जाणण्याविषयीची जिज्ञासा किंवा मोक्षाविषयीची जिज्ञासा, म्हणून मुमुक्षु, इच्छा, मोक्षाची इच्छा, तो मुमुक्षु. आणि म्हणून तो साधनात तत्पर होतो, म्हणून साधक.
असा मुमुक्षू, जिज्ञासू, साधक सगळ्या तिन्हीचा एकच अर्थी शब्द घ्या. आणि मग हा मात्र वेदांतशास्त्राचा अधिकारी ठरला, कारण हा विषयापासून विटलेला आहे. विषय काय विटले हे चित्त प्रपंचापासून वमणते मणी बैसलेसे. तो मनुष्य या वेदांतशास्त्राचा अधिकारी. म्हणून म्हणलं त्याने तर विचार केला, योग्य विचाराच्या अंती मग त्याने म्हणजे विचार म्हणजे शास्त्राने सांगितलेला तसा विचार केला. म्हणजे कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्त्यह विचार स्वयमिदृशः असं म्हटलेलं आहे. विचाराचं लक्षण करताना शंकराचार्य सांगतात, कोहम मी कोण आहे, कथम इदम जातम हे जगत कसं उत्पन्न होतं, कुठून आलं हे जग कुठून झालं. हा विचार कोणाला तयार झाला आहे, त्या जिज्ञासूला तयार झाला. त्याला जिज्ञासा झाली ना. नाहीतर मग मी कोण आहे हा विचार कोण करतो. मी कोण आहे असं म्हटलं त्या लगेच तो म्हणतो मी ना देह आहे आणि मी गावचे सरपंच आहे. बरोबर, माझं नाव आमका आमका आहे, आम्ही इकडे राहतो, आमची एवढी एवढी शेती बाग आहेत, आमकं ठमकं आहे. मग तुम्ही कोण आहेत म्हटलं मी संपतराव आहे, असं आहे, मी आमका आमका आहे, फलाना फलाना आहे असं. तर म्हटलं मग त्याला मी कळालेला नाही असा नाही, पण तो चुकीचा मी कळालेला आहे. म्हणजे तो जो ज्याला मी म्हणतो ना तो वास्तविक नाही. मग तू कोण आहेस, तुझं नाव नाही, तू त्या देहात राहणारा निवासी जीवात्मा आहेस. तो जीवात्मा अनेक देह बदलत आलेला आहे. जीवात्मा सांगतो बरं का, आत्मा नाही. तो अनेक देह बदलत आलेला तो जीवात्मा तू आहेस. आणि तो जीवात्मा अज्ञानाने ग्रस्त आहे. म्हणजे त्याला मी कोण आहे हे कळत नाही. आत्म्याचा विषय नाही, तिकडे हात नाही लावायचा. म्हणून मी कोण आहे हे कोणाला कळतं, किंवा मी ब्रह्म आहे हे ज्ञानसुद्धा कोणाला होतं, तर जीवात्म्याच्या ठिकाणी होतं. जीवात्म्याला हे ज्ञान होतं. त्याला म्हटलं बुद्धिस्त चैतन्याला हे ज्ञान होतं असं म्हटलं विचारसागर. बुद्धिस्त जे आभासाला, बुद्धिस्त आभासाला, चैतन्य म्हणजे आभास तिथला बुद्धीतला, तर त्याला धरून जीवात्मा बनतो. आणि तो जीवात्मा म्हणून मी कोण आहे असं म्हटला, तो कमीत कमी म्हटलं मी जीवात्मा आहे, तरी एक घर पुढं गेला तो. आणि एक घर पुढे गेला म्हणजे मी या देहात का आलो याचा अर्थ देहात मी नेहमी राहत नाही, आत्ता आलेलो. वस्तुस्थिती आहे आपण या देहात कायमचे आहेत का, कायमचे नाहीत, आपण आलेलो आहेत. मग आलेलो आहेत म्हणजे जाणार आहेत, जाणारे म्हणजे या देहातून आपण बाहेर निघणार आहे. म्हणजे जेव्हा या देहाचा संयोग झाला, कशाचा, जीवात्मा या देहात प्रविष्ट झाला आईच्या गर्भात, त्यावेळेला हा देहाला आला. आणि ज्या वेळेला मृत्यू येतो, प्रारब्धाने आयुष्य संपतं आणि मृत्यू येतो, त्यावेळेला तो देहातून वेगळा निघतो. पण तो अज्ञाच असतो, अज्ञानीच राहतो. दुसऱ्या देहात त्याला टाकलं जातं, तो नाही जात. त्याची व्यवस्था केलेली कोणी केली तर कर्माने केलेली. एका देहातून दुसऱ्या देहात, दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात, जसे आत्ता आपण आहोत या मानवी शरीरात, हे आत्ता आहोत. मागच्या देहात कुठं होतो नाही सांगताय, पण नव्हतो का, मागच्या वेळेला होतो. पण ते म्हणले कशात होते तुम्ही, तर ते म्हणले मला नाही सांगताय. तर कदाचित त्या तुळशीमध्ये बी जीव नाही का, त्या तुळशीमध्ये जिथे एक जीव आहे त्याच्यामध्ये वनस्पती योनीमध्ये गेलेला आहे. हे बाकी जेवढे दिसतात ना, झाडं झुडपं, पशु पक्षी प्राणी, त्याच्यात माणसंच राहतात. म्हणजे ज्या वेळेला मानवी शरीराचा त्याग होतो आणि मानवी शरीरात त्यांनी कर्तव्यता बजावली नाही, तर त्याला पुढे लागणाऱ्या सरसकट योनी भोगत चालावं लागतं. तिथं परत विचारायचंच नाही की वेदांतशास्त्राचा पाठ कधी येईल. बाकीच्या योनीत गेल्या विषयच काय, जरी ती समजा तुळशी म्हणून आपण पूजनीय आहे आपल्याला, पण त्या तुळशीतला जो जीव आहे त्याची काय हाल आहेत, त्याचे हालच आहेत ते. तुम्ही त्याच्या पाया पडा, पण तो तुमचा भाव झाला. पण त्या जीव म्हणून जो आहे ना त्या तुळशीचा, त्याचं काय, त्याला तुम्ही पाया पडा नाही तर पडू नका, पण पाणी टाकत जा बरं का.
हां हां तशी ते अवघड आहे ती गोष्ट. ज्याच्या रथाला बैल असतात त्यांना वडावंच लागतं. हां ते लोक पाया पडतात. ते म्हणजे हो पाया नका पडू पण आम्हाला इकडं झोपू नका. आमचे काय हाल आहेत. लोकांचा भाव वेगळा आहे त्यातला, तो प्रश्न आहे. त्याचा म्हणतात माऊलींच्या रथासमोर जो घोडा होता ना त्याच्या त्या पाया पडून त्याच्या कपाळावरचे म्हणजे डोक्यावरचे केस गेले सगळे. म्हणून लोकांनी हात लावा येईल त्याने हात लावा म्हणून त्याने ते पितळाचं टाकून दिलं समोर. ते म्हणले लावा आता त्या पितळाला हात. आता त्या घोड्याचे तोंडावरचे केस गेले. हां मग त्याला दुःखच आहे ना. तशा अनेक योन्यामागं योनी म्हणजे शरीर. योनी शब्दाचा अर्थ काय आहे? शरीर. आता तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते जाय, तुम्हाला ज्ञात आहे. एका शरीरामागं दुसरं शरीर, दुसऱ्यामागं तिसऱ्याचं काय मध्ये रेलचेल आहे नुसते. म्हणजे तुम्हाला वेळसुद्धा नाही की पोरगं कुठं गेलं आणि बायको कुठं गेली हे म्हणस्तोवर लगेच त्याचा मृत्यू, लगेच दुसरे शरीर. चला हां काय सारूच आहे, काय त्याला मापच नाही. आता फक्त विश्रांती आहे ना ती या मानवी शरीरात आली. म्हणजे या मानवी शरीरात म्हणजे कसं झालं, समान पाप पुण्याने घटित शरीर मिळालेलं आहे, सुंदर शरीर आहे. त्यामुळे याच्यात विचार करायला बी अवधी आहे, वेळ मिळालेला. इतर बाकी शरीरामध्ये नाही. तर त्याचं पाप पुण्य समांतर झालं ना आपल्याला थोडासा वेळ मिळालेला. एवढ्या वेळात झटक्यात काय झटका मारायचा असला तर मारा. दिला या काळे अवकाश. तर त्या याच्यात काय अवधी आहे, तर मग मी कोण आहे याचं चिंतन करायचं. आपला मूळ विषय काय आहे? मी कोण आहे. तर मी कोण आहे, तर ह्या ज्याने असं चिंतन केल्यानंतर मग चिंतन करणारा आणि त्या चिंतनाची पूर्तता करणारा हा साधक. पण मग त्याचं सांगितलं आहे मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे यततामपि सिद्धाणाम कश्चिन्माम व्यक्ती तत्वतः. कोणीतरी एखादा हा त्याच्यातून विरळा बाहेर पडतो आणि मग बाकीचे सगळे ते प्रवाहाबरोबर वाहत चाललेले असतात. लोकांना थांबायला वेळ नाही. लोकांना इकडे ते म्हणले बा चला, तर ते म्हणते तुमचं तुम्ही चालू द्या, आम्हाला संसारातून बाहेर निघायला अजिबात वेळ नाही. म्हणून ते संसाराच्या प्रवाहात गुंतलेले. गंमत अशी आहे, संसाराच्या प्रवाहात गुंतलेले हा त्यांचा शहाणपणा आहे असं नाही, पण आपण मूर्ख आहेत हेच कळत नाही. म्हणजे ते म्हणतात तुमचं चालू द्या अभ्यासाचं, कारण तुम्हाला काही काम नसेल एखाद्या वेळेस, पण तुम्ही आपले जाऊन मंदिरात बसतेत आपले सारखे चिंतन करता. पण आमच्या पाठीमागं काय लागलेत? कामं लागलेले आहेत. आणि मग ही सगळी कामं सोडून तुम्ही काय इकडे वेदांत चिंतनाला येणार आहे का त्यामुळे? म्हणून तुम्ही रिकाम टेकडे असतात म्हणतो ना. त्यांना माहितीच नाही की सगळं तिकडचं रिकाम टेकडेपणातलं त्यांनी जे काय करतो आहे ना तो सगळ्यात मोठा कर्जाचा डोंगर तयार करून ठेवतो. वेदांत शास्त्राच्या चिंता नयेत वेदांत चिंतया आसुप्ते रामृतम कालम नयेत वेदांत चिंतया असं म्हटलं वेदाची श्रुती आहे. ते म्हणतात की आजीवन संपूर्ण कालावधी वेदांताच्या चिंतनात घालवावा, इकडे तिकडे घालवायचंच नाही. असे काही साधू होऊन गेले है ना. तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. सातत्याने ब्रह्मचिंतनात आपला कालावधी घालवावा. मग तो मोठा भाग्यवान आहे. आता हे संसाराचं चिंतन करणाऱ्याला काय आपण सांगत बसणार आहे तेव्हा? तर तो त्याचा नुसता वेळ वाया घालवतो असा नाही, तर तो कर्जाचा डोंगर करतो, पुढच्या योनींची तयारी करतो. म्हणजे जो म्हणतो ना आम्हाला वेळ नाही, तर त्याने ती तयारी केली तिकडे जाऊन. कोणती? हां पुढच्या योनींची तयारी करतोय. तर तेव्हा एक वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. म्हणून सगळे जरी याचे अधिकारी नसतील तरी कोणीतरी आहे. आणि कोण आहे? तर जिज्ञासू हा त्याच्यातला अधिकारी ठरला. मूळ अधिकाऱ्यावर शंका घेतलेली होती आणि अधिकाऱ्याचं आपण चिंतन करत होतो. वेळेचं बाऱ्याला ठेवून भान ठेवून मला पुढचा विषय ठेवावा लागेल. तर तेव्हा कारण एवढा सगळा बसत नाही तेवढ्यात. कारण अर्थात म्हणजेच दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करणारा असा जो अधिकारी आहे, मुमुक्षू जो आहे,
त्यालाच हे कळालेलं आहे, बाकीच्या मानवांना कळालेलं नाही. जरी सुखाची इच्छा करत असतील तरी ब्रह्मसुखाची इच्छा करणारा हा आहे. कारण त्याला हे कळालं, या जोपर्यंत आत्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत अज्ञानाची निवृत्ती होत नाही, है ना. अज्ञानाची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भेदज्ञानाची निवृत्ती होत नाही. भेदज्ञानाची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनुकूल प्रतिकूल ज्ञानांची निवृत्ती होत नाही. अनुकूल प्रतिकूल ज्ञानांची जोपर्यंत निवृत्ती होत नाही तोपर्यंत रागद्वेषांची निवृत्ती होत नाही. रागद्वेषाची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पापपुण्याची निवृत्ती होत नाही. आणि पापपुण्याची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शरीराची निवृत्ती होत नाही. अशी एक मालिका आलेली. मालिका म्हणजे टी व्हीवरची नाही. म्हणजे या शरीराला कारण कोण आहे? पाप पुण्य. पाप पुण्याने घटित शरीर बनतात. म्हणून मग पाप पुण्याचाच नाश करो असं कोणी ठरवलं. तर म्हटले तुला पाप पुण्याचा नाश करायचा असेल तर त्याच्या कारणाचा शोध घे. म्हणजे ते पाप पुण्य कशामुळे होतं? ते म्हटले पाप पुण्य कशामुळे होतं? रागद्वेषामुळे होतं. राग या पदाचा अर्थ आहे प्रीती आणि द्वेष या पदाचा अर्थ आहे मत्सर. म्हणजे किंवा तुकोबारायांच्या भाषेत म्हटलं तर परनिंदा आणि परपीडा किंवा परपीडा आणि परोपकार असं म्हटलं. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा, तुकोबाराय म्हणतात तसं. म्हणजे तेच कारण आहे इथं. रागद्वेष या पदाचे अर्थ तेच आहेत बरं का, दुसरे काही नाही. राग परोपकार आणि परपीडा. तसा ह्याच्यामुळे काय होतं आहे? पाप पुण्य होतं आहे. बरं म्हटलं मग आम्ही असं करू, परपीडा आणि परोपकार ह्या दोघांच्याही कारण कोण आहे असं त्याचा शोध घेऊ. तर ते म्हणले अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे. त्या अनुकूल प्रतिकूल ज्ञान जोपर्यंत काम करतं मग तोपर्यंत अनुकूल प्रतिकूल ज्ञान तर राहणारच आहे. ते म्हणले बरोबर आहे, कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान कशावर टेकलेलं आहे? म्हणजे त्याचं कारण कोण आहे? कोण आहे? भेदज्ञान. तर त्या भेदज्ञानात हे अनुकूल प्रतिकूल ज्ञान वाढतं. मग ते भेदज्ञान, त्या भेदज्ञानाचे अनेक प्रकार सांगितले शास्त्राने. मग त्या भेदज्ञानामुळं आपल्या प्रत्येकाच्या चित्तात भेदाचं ज्ञान काम करतं. म्हणून अनुकूल, हा पोऱ्या माझा, तो दुसऱ्याचा, ही आमची वस्तू, ही दुसऱ्याची वस्तू, हे काय भेदज्ञान आहे. भेदज्ञान आहे हे सारं. या भेदज्ञानाचा नाश कशाने होईल? ते म्हणले ते कोण, त्याची आई कोण आहे? तर म्हणजेच कारण कोण आहे? तर म्हणले अज्ञान. अज्ञान कशाचं अज्ञान? तर आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि त्या अज्ञानाचा नाश केल्यावर एवढी परंपरा नाश पावते आणि परम आनंद स्वरूप आत्म्याची प्राप्ती होते. म्हणजे चैतन्य स्वरूप मी परमात्मा आहे असं ज्ञान प्रगट होतं. अर्थात तिथपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता जिज्ञासूला आहे. म्हणजे वेदांत शास्त्राचं जो चिंतन करतो तर त्या चिंतन करणाऱ्याने आपल्याला नेहमी फलाकडून पाहावं की आपल्या पदरात काय पडलेलं आहे. आपल्या पदरात काय पडलं म्हणजे जर आपण इतकं चिंतन केल्यानंतर आपल्याकडे जर दुःख भेडसावत असेल तर समजून घ्यायचं आपल्याकडे अज्ञान आहे. मी आमच्या पाठात नेहमी सांगत असतो की तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात का नाही हे कशावरून ओळखलं जाईल? की तुम्हाला जर दुःख भेडसावत असेल तर तुम्ही ब्रह्मवेत्ते नाहीत. तुम्हाला जर रडू कोसळत असेल, प्रचंड दुःखाच्या डोंगरामध्ये येत असताल तर तुम्ही ब्रह्मवेत्ते वगैरे काही नाही. तुम्हाला जर साधारण पदार्थ मिळाल्यावर हर्ष होत असेल, फार नुसते आनंदात घ्या पेढे घ्या पेढे, तर तुम्ही काही ब्रह्मवेत्ते नाही. म्हणजे किरकोळ जीवनात काही घटना घडल्या की त्याला आनंदाने हर्षित होणं आणि काही घटना दुःखदायक घडल्या की रडू कोसळणं हे ब्रह्मवेत्त्याचं काम नाही. हे तो कारण जो नित्य कसा आहे द्वंद्वातीत अवस्थेमध्ये गेलेला असतो तो तत्ववेत्ता पुरुष असतो. त्याला देणं घेणं नाही काही, त्याला काही अपेक्षाही नाही, काही मिळवायचं नाही. ज्याचं प्राप्तव्य कर्तव्य संपलेला असतो तो तत्ववेत्ता पुरुष असतो. त्याला काही कर्तव्य राहिलेलं नाही. आणि ज्याला कर्तव्य भासत असेल तर अज्ञानाने भासतं. बा मी नाही गेल्यावर कसं काय होईल बा असं जर म्हणत असलं तर समजून घ्यायचं हा अज्ञ पुरुषाचं लक्षण आहे.
किंवा मला तेवढं करावंच लागेल, तुमचं काय तुम्ही मोकळेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचं तुम्ही उगाच कुठले की चालले मंदिरात टाळ कुटायला. आम्ही तर पाठीमाग आमच्या पाठीमाग काय थोडे धंदे आहेत का एकनाथ महाराज. त्याच्यामुळे मग तो काय, तर हे आज्ञापुरुषाची लक्षणं आहे. म्हणून एवढा सगळा हुशार तो आहे की ज्याला हे कळाल्यानंतर कामं टाकावी लागत नाही, सुटतात. कामाचा त्याग करून चिंतन नाही केलं जात, तर कामं चित्तातून कमी झाले की ती सुटतात आणि चिंतनाला वेळ मिळतो. पण मग त्याच्यासाठी चित्ताची एक बैठक बनवावी लागते. हा विषय नवीन म्हणजे लगेच नवीन येणाऱ्याला नाही साध्य होत. मग त्याचा तो रुळलेला असतो ना, मग त्याला ते सहजतेनं अगदी आलेलं असतं. त्याने काही त्यागलं आहे असं नाही, पण तो काय करतो असंही नाही. म्हणजे त्याने काही त्याग केलेला आहे असा नाही, पण तो काय करतो असंही नाही. तर त्या उपाशी मग म्हणजे तो देवावर त्याची विश्वास नाही म्हणायचा. मी तुम्हाला करू नका नाही सांगितलं. ज्याचा विचाराच्या अंती आपोआप संग तुटलेला असतो प्रपंचाचा, ठरवलेला नसतो, ते आपोआप सुटतो. जशी झाडाची पानं आहेत ना, पिकल्यावरती आपोआप सोडतात, आपोआप सोडून देतात, त्या झाडाला सोडून देतात. ते तसा पिकलेली म्हणजे केस पिकल्यात नाही सांगत. तर विचार ज्याचे पक्के बनतात त्याचा प्रपंच सुटतो, आणि ज्याचे विचार पक्के नसतात तर ते म्हणजे ते काय वयावर आधारित नाही किंवा 50 वर्ष परमार्थ केला म्हणून त्या प्रपंचरूपी वृक्षाच्याला सोडून दिले त्याने, असं नाही होत. तर बुद्धी पक्व अवस्थेत गेली की समजून घ्यायचा तो मनुष्य विचारवंत होऊन प्रपंचाचा संग टाकतो. तर तेव्हा आत्या परम आनंद स्वरूप चैतन्याला जाणलं पाहिजे, आणि अशा जाणण्याचा अधिकारी जो बनतो तो वेदांत शास्त्राचा अधिकारी. असा आत्तापर्यंतचा भाग पाहिला. पुढं दुसरा महत्त्वाचा मुद्दा आला होता पहिल्या तरंगातून आलेला, अधिकाऱ्यानंतर विषय. तर विषय जीव ब्रह्माची एकता हा ग्रंथाचा काय आहे विषय. आता पहिला मुद्दा सगळा संपला. एका मुद्द्याचं चांगलं चिंतन केलं, तर पुढचं जसं होईल तसं पाहू. की पूर्वपक्ष म्हणतो तुमच्या ग्रंथाचा विषय काय आहे, जीव ब्रह्माची ऐक्यता म्हणजे एकता, म्हणजे जीव हा ब्रह्मरूप आहे. अहो पण म्हणले हे सिद्धच होत नाही ना, जीव हा ब्रह्मरूप आहे हे सिद्ध होत नाही. कसं सिद्ध होत नाही म्हटले, तर त्याने लगेच जीव पक्ष आणि ब्रह्मपक्ष म्हणा किंवा परमात्मा त्यांचे दोन पक्ष समोरासमोर ठेवले. त्यामुळे प्रत्येक जीव हा पंचक्लेशांनी युक्त आहे. जीव कसा आहे पंचक्लेश, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. तर अविद्या म्हणजेच अज्ञान, स्वरूपाचं असणारं अज्ञान, त्याचं नाव अविद्या आहे. पतंजली मतामधून विषय आलेला आहे. तर त्याचा पंचक्लेशांनी जीवयुक्त आहे. बरं, मग ब्रह्म कसं आहे तुमचा, ब्रह्म पंचक्लेश रहित आहे, त्याच्या ठिकाणी कोणतेच धर्म नाही आहेत. बरोबर आहे. दुसरा भाग आहे ब्रह्म, हे जीव हा एकदेशी आहे आणि अनंत आहे, म्हणजे अनेक आहे. आणि ब्रह्म स्वरूपता अनंत आहे, ते एकदेशी नाही, म्हणजे परिच्छिन्नत्वाचा दोष नाही. ब्रह्म व्यापक आहे, जीव परिच्छिन्न आहे, जीव अनेक आहेत, भेदाने युक्त आहेत, ब्रह्म एकच आहे आणि भेदरहित आहे. अशा प्रकारचे 2-3 मुद्दे दिलेले आहेत त्यांनी चिंतनामध्ये, त्यांचं आपण चिंतन करू. म्हणजे हे जर म्हणजे ते आपला मूळ विषय काय आहे तो लक्षात ठेवा, की जीव ब्रह्मरूप आहे असं म्हणताना ह्या मुद्द्यांचा विचार येतो. ते म्हणजे तुमचा जीव ब्रह्मरूप असू शकत नाही, कारण ब्रह्माचे धर्म वेगळे आणि जीवाचे धर्म वेगळे, आणि 2 भिन्न धर्मवान पदार्थाचं एकत्व घडत नाही, ऐक्य घडत नाही. म्हणून वेदांत शास्त्राचा विषय चुकीचा आहे. झालं. तर तेव्हा त्यातला पहिला मुद्दा आला की जीव हा पंचक्लेशाने युक्त आहे आणि ब्रह्म पंचक्लेश रहित आहे.
त्यात अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, यांना पंचक्लेश असं म्हणतात. ऐका बरं, नवीन ऐकणारे, ज्यांना जुने आहेत त्यांना माहितीच आहे. त्या अविद्या म्हणजेच अज्ञान, स्वरूपाचा असणारं अज्ञान, त्याला अविद्या असं म्हणतात. कोणाकडं आहे ही? जीवाकडं. ही त्याच्या म्हणजे तिजोरीत कायमचीच पडलेली आहे अविद्या. म्हणून अविद्येने युक्त आहे तो जीव आहे. ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान नावाचा विषयच नाही. अहो तिथं म्हटले निखळ एकटंच ब्रह्म आहे, एकम एवम अद्वितीयम ब्रह्म. तिथं तर म्हणले मायासुद्धा नाही. आणि इकडं तर ह्यांच्याकडं अविद्येला उत आला आहे. झालं, हा कसं काय ब्रह्मरूप होईल? दुसरा भाग आहे अस्मिता, म्हणजे बुद्धी आणि आत्मा दोन भिन्न असूनही एकत्व मानणं, याचं नाव अस्मिता असं आहे. बरोबर आहे? तेव्हा बुद्धी आणि आत्मा हे दोन भिन्न आहेत का एक आहेत? भिन्न आहे. आम्ही अस्मितेने म्हणजेच त्याचा जो एक प्रकारचा अभिमान, अस्मितेमध्येच अभिमानाचा विचार येतो. तर तो एक प्रकारचा असल्याकारणाने आत्म्याला कधी बुद्धी म्हणतो आणि बुद्धीला कधी आत्मा म्हणतो. मी माझी बुद्धीला भारी आहे, मी असा विचार केला, म्हणजे तो या दोघांचं मिक्सिंग करून अस्मिता उत्पन्न केलेली. ही कोणाकडं आहे? जीवाच्या ठिकाणी आहे. ब्रह्माच्या ठिकाणी हे नाहीच आहे. तिसरा मुद्दा आहे राग. राग म्हणजेच आत्ता सांगितलं होतं काय? प्रीती. हे जीवाच्या ठिकाणी आहे, म्हणजे हा एक प्रकारचे धर्मच आहेत जीवाच्या ठिकाणी राहणारे. दुसरा आहे द्वेष, मत्सर, हाही जीवाच्या ठिकाणी राहणारा धर्म आहे. आणि तिसरा अभिनिवेश, म्हणजे भीती. कशाची? मरणाची भीती, त्याला अभिनिवेश असं म्हटलेलं आहे. तर तेव्हा मृत्यूची भीती ही जीवाच्या ठिकाणी राहते. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी रागही नाही, द्वेषही नाही, मरणाची भीती बी नाही, शिवाय पंचक्लेशही नाहीत आणि काय नाही, अविद्या बी नाही, म्हणजे अविद्या बी नाही आणि अस्मिताही नाही. चला, तर त्या या पंचक्लेश रहित असं ब्रह्म आहे. आणि जीव कसा आहे? पंचक्लेशांनी युक्त आहे. झाला. दुसरा मुद्दा झाला की जीव हा भेद, जीव अनेक आहेत. बरोबर आहे? अनेक जीव आहे. ब्रह्म कसं आहे? एकच आहे. म्हणजे एकम अद्वितीयम ब्रह्म असं म्हटलं. एकमेव अद्वितीयम ब्रह्म, एकम एवम अद्वितीयम ब्रह्म. आणि जीव तर अनेक आहे. आत्ता आपण मंदिरात बसलेली एवढी माणसं, बाहेर किती माणसं? अनेक माणसं. पण माणसं सोडून द्या, माणसाची फक्त एकच योनी झाली. अशा योनी किती? 84 लक्ष. म्हणजे किती जीव झाले? सगळ्यात जीव एकच आहे. हां, जीव एकच आहे याचा अर्थ एकच जीव 84 झाला असं नाही म्हणत मी. तर 84 लक्ष योनीमध्ये अनंत जीव आहेत. जीवात्मे अनेक आहेत, आत्मा एक आहे. जीवात्मे अनेक आहेत. मग आम्ही तुम्हाला अनेक जीव आहेत म्हणताना कोणता आत्मा वापरतो? जीवात्मा. म्हणून जीवात्मे अनेक आहेत. बरं, किती त्यांची मोजदातच नाही करता येईल बा. एका एका ब्रह्मांडात किती जीवात्मे भरलेले आहेत आणि असे अनंत ब्रह्मांड आहेत. मग इतके अनंत जीव झाले म्हणजे मग ब्रह्म म्हणजे अनंत ब्रह्मांडाचा अधिष्ठान स्वरूप ब्रह्म एकच आहे. म्हणजे त्याच्यात भेदच नाही. म्हणजे ब्रह्मात भेद नाही आणि जीवात भेद आहे. मग तो जीव ब्रह्मरूप कसा होईल? झालं का ना? दुसरा भाग आहे की परिच्छिन्नत्व. ब्रह्म कसा आहे? व्यापक आहे आणि जीव कसा आहे? परिच्छिन्न. आता जीवात्मा बी परिच्छिन्न आहे, कारण तो एका अंशावरती आहे. म्हणजे जीवात्मा हा अंशता असा आहे, अंश स्वरूप असा आहे. त्याची वेदाची श्रुती होती पण विसरलो मी आता. अंगुष्ट मात्र असं म्हटलेलं आहे त्याला. अंगुष्ट मात्र. तर जीव हा अंगुष्ट मात्र असा प्रमाण आहे. एक परिच्छिन्न असा आहे. बरं, ते किती इथं म्हणतात तर अनंत आहे असं म्हटलेलं आहे. भोवऱ्याच्या एका आरीवरती अनंत जीव बसतात, इतके ते सूक्ष्म असे आहे. एका भोवऱ्याच्या एका आरी किंवा सुईच्या टोकावर धरा, भोवऱ्याच्या आरी म्हणण्यापेक्षा तिथं आरी वापरलेला शब्द आहे तिथला, उपनिषदात आलेला. श्लोक नंतर आठवल्या सांगेल, नाही तर उद्या सांगेल. तर तेव्हा अशा आरीवरती हे जीव बसलेले आहेत, अनंत जीव आहेत. आणि किती असतील तर अनंत आहेत. आता या हवेत सुद्धा जीव आहेत, हे माहिती का तुम्हाला?
आता हे फक्त जैन साधूंना माहिती, त्यांनी ते तोंडाला लावलं. ते म्हटले बा नाकातून श्वासातून फार जीव जातात आपल्या, पण त्याला कुठून तरी श्वास जातोच ना. फार झाला तर याच्या खालून जाईल, पण घ्यावा तर लागेलच ना. लक्षात आलं का? म्हणून आपण एकाच वेळेला श्वासामधून अनंत जीव प्राशन करतो. ते सगळे जीव, फार जीव आतमध्ये जातात. पण प्रत्येक श्वासागणित आतमध्ये अनेक जातात, बाहेर निघतात. ते फक्त कोरोनाच्या वेळेसच कळालं की हे कोरोना आत जातो. अशा आत्ता बी व्हायरल इन्फेक्शन फार आहे बरं का. म्हणजे फार व्हायरस या हवेमध्ये फिरतात आणि ते सगळे आपल्या नाकातून जात असतात. पण आपल्याला काय होत नाही याचं कारण ते रोगप्रतिकारशक्ती तयार आहे. कोरोनाला मारणारी रोगप्रतिकारशक्ती नव्हती आपल्याकडे किंवा कमी होती. आपण जिवंत राहिलो म्हणजे आपल्याकडे होती. आपण एवढे बसलेलेच ना सध्या, आपण काय कोरोनाने गेलो नाही. म्हणजे आपल्याकडे ती शक्ती होती आणि आपल्यातले काही गेले तर त्यांच्याकडे ती नव्हती असं म्हणायचं. त्यांच्याकडे ती नव्हती किंवा घाबरून गेले असं म्हणायचं. बरेचसे मंडळी त्यातले घाबरूनच गेले. जास्त घाबरल्यावर रोगप्रतिकारशक्ती कमी होती बरं का. हे त्याचा एक विशेष आहे. म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचं कारण घाबरणं असं. जी माणसं धाडशी असतात ना त्यांना रोग बी झाले तरी काय होत नाही. म्हणजे त्याला बऱ्याच काळ ते चालणार. म्हणजे पण त्याच्या जाग्यावरती जर हे असेल, तो जर घाबरट असेल तर त्याचं लवकर काम होतं. तर चला, आपला मूळ विषय चाललेला आहे. तर जीव हा परिच्छिन्न आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी होती काय संपलं काय दोन्ही. हां, मग आता रोगप्रतिकारशक्ती संपुष्टात येते त्यावेळेला आयुष्य बी कदाचित संपलेलं असू शकतं. कदाचित म्हटलं मी तर त्याचं कारण आहे की सगळ्यांच्याच रोगप्रतिकारशक्ती संपल्यावर सगळे मरतात, बरोबर आहे ना. तर रोगप्रतिकारशक्ती संपते त्यावेळेला प्रतिकारशक्ती, आयुष्य संपतं तेव्हा रोगप्रतिकारशक्तीही संपलेली असते. पण ज्या वेळेला रोगप्रतिकारशक्ती ही स्वतंत्र घटकसुद्धा आहे ना, म्हणून आयुष्य शिल्लक आहे आणि रोगप्रतिकारशक्ती जर नाश पावलेली असेल तर त्याला दुःख भोगावं लागेल ना, दुःख भोगावं लागेल ना. आणि त्याच्या जागेवर जर रोगप्रतिकारशक्ती त्याच्याकडे जर निर्माण ठेवली किंवा मानसिक धैर्य असेल त्याच्याकडे तरीसुद्धा दुःख कमी भोगावं लागेल. आयुष्य तर शिल्लक आहेच आहे ना, तर दुःख कमी भोगावं लागेल. तर तेव्हा जे होणार आहे ते होईल, त्याला मी घाबरत नाही असं. तो त्या धैर्य आहे ना त्याला, आणि मग तो दुःखापासून वाचतो ना. मरण तर दोघाला बी आहे, मरण तर दोघाला बी आहे, पण ज्याच्याकडे धैर्य आहे त्याला सुख जास्त आहे. आणि सात्विक धैर्याचा विचार केला आहे भगवद्गीतेने त्याच्यात अजून, की ज्याच्याकडे सात्विक धैर्य आहे तो मनुष्य सुखी असतो, मरेपर्यंत सुखी राहतो. आणि ज्याच्याकडे सात्विक धैर्य नाही तो घाबरू घाबरू मरतो, दिवसातून 10 वेळा मरतो. म्हणून तसं मग आता शेवटला प्रतिकारशक्ती तेव्हाच संपते ज्या वेळेला आयुष्य संपतं, याच्यात तर काही शंकाच नाही. तर तेव्हा आपला जो विषय चाललेला आहे की जीव हा ब्रह्मरूप आहे असं म्हणत असताना त्याच्यावर शंका घेतल्या आणि त्याच्यातला हा विषय दिलेला आहे. त्याचं उत्तरही पूर्व पक्षाने नंतर दिलं. ते म्हणतात की तुम्ही जो आत्ता सांगितलेला आहे की विषयाची असिद्धी केली तुम्ही, म्हणजे हा तुमचा विषय सिद्ध होत नाही. कारण त्याच्यामध्ये अजून दुसरा भाग दिलेला आहे. त्यांनी 2-3 शंका घेतलेल्या आहेत. पहिली शंका मी तुम्हाला सांगितली. दुसरी एक शंका घेतलेली आणखी की वेदांतात जो विषय प्रतिपादन केलेला आहे त्याच्यात मनुष्य सगळे मानव स्वतःला कर्ता भोगता अशा स्वरूपाने मानत असतात, बरोबर आहे. पण स्वतःला कोणी मी साक्ष आहे अशा स्वरूपात कोणी मानत नाही, बरोबर आहे ना. म्हणून जीव ब्रह्मरूप आहे हे कोणालाच ज्ञान नाही आहे. याचंही ज्ञान कोणाला नाही की मी ब्रह्मरूप आहे. प्रत्येक जीव हा स्वतःला कर्ता भोगता असं म्हणतो, बरोबर आहे. पण मी साक्षी आहे असं कोण म्हणतो तेव्हा? तर असा कोणीच म्हणत नाही. म्हणून जीव ब्रह्मरूप आहे असं म्हणता येत नाही. ही दुसरी शंका होती. अजून एक तिसरी शंका घेतलेली त्यांनी की अनेक धर्मवान
साक्षीचे एकत्व धर्मवान ब्रह्माशी ऐक्य होत नाही. म्हणजे अनेक धर्मवान म्हणजे कर्ता भोक्ता ज्ञाता असा तो साक्षी आहे. आणि तो साक्षी कर्ता भोक्ता ज्ञाता अशा प्रकारच्या अनेक धर्माने युक्त असणारा साक्षी चैतन्य याचं ब्रह्मचैतन्याशी ऐक्य होत नाही अशी ही शंका होती. एकच शंका ही दोन्ही मिळून. तर तेव्हा या दोन्ही शंकांची उत्तरे आता पुढे आपल्याला द्यायची आहे. की सिद्धांत मतामध्ये पहिली शंका आपण जी केलेली होती की जीव हा पंचक्लेशाने युक्त आहे, परिच्छिन्न आहे, तर हे म्हणणं संभवत नाही. म्हणजे हे म्हणणं असं संभवत नाही. म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे हे सांगताना एकत्व घडतं त्याचं. कसं म्हणताल तर तुम्ही जीवाचं स्वरूप ज्या वेळेला पाहायला जाता तर आम्ही कोणत्या अंशामध्ये तो जीव ब्रह्मरूप आहे हे सांगतो, हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा जीवाचं लक्षण केलेलं आहे त्यांनी. जीवाचं लक्षण करताना असं म्हटलं की साक्षी चैतन्य, त्याच्यावर आश्रित अंतःकरण आणि त्या अंतःकरणात पडलेला चैतन्याचा आभास याला मिळून काय म्हटलेलं आहे? जीव असं म्हटलेलं आहे. जीव हा ब्रह्मरूप आहे असं म्हणण्यात अख्खा जीव ब्रह्मरूप आहे असं नाही आम्ही सांगितलं. म्हणून तू ज्याला जीव असा म्हणतो त्या जीव रूपी संज्ञेमध्ये 3 गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत. म्हणजे जीवाचं लक्षण करताना चैतन्य यदधिष्ठानम लिंगदेहस्य य पुनः चिच्छाया लिंगदेहस्य तत्संगो जीव उच्यते असं जीवाचं लक्षण केलेलं आहे. म्हणजे साक्षी चैतन्य, त्याच्यावर आश्रित अंतःकरण धरा आणि त्या अंतःकरणात पडलेला चैतन्याचा आभास, या तिघाला मिळून जीव म्हटलं. त्याच्यातला अंतःकरण हे अविद्याकार्य आहे. आभास हा जरी चैतन्याचा असला तरी विकारी आहे. आणि त्याचं जे अधिष्ठान साक्षी चैतन्य ते ब्रह्मरूप आहे. म्हणून जीव हा ब्रह्मरूप आहे. जीव ब्रह्मरूप कसा आहे तर अधिष्ठान अंशामध्ये ब्रह्मरूप आहे आणि आध्यस्थ अंशामध्ये जीवाचं ब्रह्माशी एकत्व घडत नाही. म्हणजे उपाधी अंशामध्ये जीव हा ब्रह्मरूप ठरत नाही. म्हणजे उपाधी वेगळी, त्या उपाधीला विशेष्य अधिक विशेषण इथली परिभाषा सांगतो तुम्हाला. विशेष्य अधिक विशेषण बरोबर विशिष्ट असा जीव बनतो. विशेषणामध्ये काय काय घेतलेलं आहे? अंतःकरण आणि अंतःकरणात पडलेला चैतन्याचा आभास याला काय म्हणतात? विशेषण असं म्हणतात. आणि विशेष्य काय आहे? चैतन्य, त्याला साक्षी असं म्हणा. तर तो हा चैतन्य. म्हणून जीव ब्रह्मरूप आहे तर तो अधिष्ठान रूपात मुख्य समानाधिकरणाने ब्रह्मरूप आहे आणि आभास अंशात बाद समानाधिकरणाने ब्रह्मरूप आहे. म्हणजे जीव ब्रह्मरूप कसा ठरला? अंतःकरण ते तर म्हणले अंतःकरण हे पंचमहाभूतांचं कार्य आहे. म्हणजे अपंचकृत पंचमहाभूतांच्या पृथ्वी आप तेज वायू आकाश अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या सत्वांशापासून अंतःकरण उत्पन्न होतं. झालं. म्हणून अंतःकरण ते सत्वगुण प्रधान असं असल्याकारणाने त्याच्यामध्ये चैतन्याचा आभास राहतो, नांदतो चांगल्यापैकी. आणि मग तो निर्माण झालेला आभास हा स्वतःला अहम असा भाव निर्माण करतो. म्हणून मी जो बोलतोय आता तुमच्यासमोर मी असा जर म्हणत असेल तर हा चैतन्याचा आभास बोलतोय. पण नुसता आभास बोलणार नाही. म्हणून अंतःकरणासहित चैतन्य आभास अहम पदाला प्राप्त होतो. आणि मग मोक्ष कोणाला द्यायचा तर जो मी आहे त्याला मोक्षाची गरज आहे, अधिष्ठानाला मोक्षाची गरज नाही. अधिष्ठानाला मोक्षाची गरज नाही. मग मोक्षाची गरज कोणाला आहे? आभासयुक्त जे अंतःकरण आहे म्हणजेच जीव, त्याला मोक्षाची गरज आहे. कारण तो जर त्या अंतःकरणात, मग आता अंतःकरणातून आभास नाहीसा आधी करायचा का अंतःकरण नाहीसं करायचं असा प्रश्न तयार होईल बुवा. मग आपण बुवा पुढं नंतर पाहू काय असेल ते. पण ह्या दोघांच्यापैकी मोक्ष कोणाला होतो तर आभासयुक्त अंतःकरणाला एकत्रित होतो. कारण त्याच्यात ज्ञान ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं त्यावेळेला तो आभासाचा बाध होतो आणि अंतःकरणाचाही बाध होतो.
ब्रह्मज्ञानाने. म्हणूनच त्याला म्हटलं आहे ब्रह्मज्ञानाने सूक्ष्म देहाचा बाध होतो, कारण देहाचा अभाव होतो आणि स्थूल देहाचा प्रारब्धाने नाश होतो. ब्रह्मज्ञानाने नाही नाश होतो. प्रारब्ध संपल्यानंतर ते, कारण ते विक्षेपाच्या अंतर्गत येतं प्रारब्ध, आणि ते मग नंतर हळूहळू कधी ज्या वेळेला पडेल देह त्यावेळेला पडेल. पण ब्रह्मज्ञान ज्या वेळेला उत्पन्न होईल, म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे स्वरूपाचं ज्ञान की मी कोण आहे, ते ज्ञान उत्पन्न होण्यासाठी त्याला चिंतनाची आवश्यकता आहे. इतकी सोपी गोष्ट नाही की बाबा लगेच ब्रह्मज्ञान होतं आहे. तर लगेच मग त्याला काय करावं लागतं, पुन्हा तत्चिंतनम तत्कथनम, सारखं सारखं सातत्याने चिंतन करून यातला खडा ज्ञात झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या शंका राहत नाहीत. असा निशंक जीव ज्या वेळेला साधक निदिध्यासन करायला लागतो त्यावेळेला त्याच्या विपरीत भावनांचा नाश होतो काल सांगितल्याप्रमाणे. आणि विपरीत भावनांचा नाश झाल्यावर तत्त्वमसी महावाक्याचं जे चिंतन आहे ते त्याच्यामध्ये अंगी उतरतं आणि त्यावेळेला ब्रह्मज्ञानाची आपोआप उत्पत्ती होते. मग ते हे पूर्वी श्रवण केलेलं आहे ना, ते आपोआप त्या ठिकाणी त्याला स्मरण होत चालतं. असं नाही की मग एखादी शंका निर्माण झाल्यावर मग आता त्याचं उत्तर काय, तर तोपर्यंत तो साधक असतो. जेव्हा कधी तुम्हाला एकही शंका उत्पन्न होणार नाही त्या दिवशी तुम्ही तत्त्वज्ञानी होऊ शकता, म्हणजे त्या तत्त्वाला तुम्ही जाणलेला असता. तशा तुम्हाला शंका मी काल सांगितलं, तुम्ही नव्हते का, की शंका उत्पन्न होणे काही वाईट गोष्ट नसते, कारण साधकाने शंका केल्या पाहिजेत तरच तो साधक आहे, नाही तर त्याला कसं काय कळेल. म्हणून साधकाने कराव्या, पण मुक्ताच्या जवळ एकही शंका नसावी. मी हा विषय तिकडे फिरवला, मी मुक्तांना फिरवला की मुक्तांच्याकडे मग ज्याच्याकडे शंका आहेत तो काही का व्हायना तिथे काय झालेला आहे. आता त्याच्यातही शंका म्हणजे कसल्या, सांगा बरं अमक्या पुराणात दशरथ राजाच्या पंजोबाचं नाव काय होतं. आता काय आपल्याला करायचं बरं, त्या दशरथ राजाच्या पंजोबाचं नाव काय होतं आणि त्याच्या आजीने काय केला घोटाळा, हे आपल्याला देणं घेणं नाही. वेदांतशास्त्र हा स्वतंत्र विषय आहे. पण बरेच लोक म्हणतात बघ तुम्ही आहेत ना महाराज, सांगा बरं की मग त्या जनक राजाच्या नगरीमध्ये किती लोक राहत होते. आता बरं आपल्याला कधी मोजायलाच गेलो नाही आपण. जनक राजाच्या नगरीत मिथिला नगरीत किती लोक राहत होते आमचा काही संबंध आहे. म्हणजे तुम्हाला काय वेदांतशास्त्राचा अभ्यास येत नाही, कारण जनक राजा काय होता, हां मग मुक्त महात्मा, मग त्या तो कळायला पाहिजे ना. तर याचा आणि त्याचा काही काडीचा संबंध नाही. काय शंका आहे काय तर असा प्रकार असतो. पण जेव्हा कधी निसंशय शंकाच नाही, स्वरूपाविषयी शंका नाही, तर तो मनुष्य मुक्त स्थितीमध्ये जातो. चला तर आपला जो विषय चाललेला आहे की विषयाची आसिद्धी असं म्हणत असताना तुम्हाला हा विषय सांगितला. किंवा जीव हा काय आहे, जीव हा ब्रह्मरूप आहे. आम्ही ज्या वेळेला म्हणतो की तत्त्वमसी तत्त्वम असी असा शब्दप्रयोग केला तर ते ब्रह्म तू आहेस. तर तू आहेस म्हणजे तुझं अंतःकरण ब्रह्म आहे असं नाही केलं तर अधिष्ठान चैतन्य जे आहे त्याचा मुख्य समानाधिकरणाने ब्रह्मरूपत्व आहे आणि बाद समानाधिकरणाने आभास हा ब्रह्मरूपच आहे. कारण तो कोणाचा आहे, जरी विकारी असला म्हणून आम्ही त्याला जरी विकारी म्हणून त्याचा बाद केला तरी तो ब्रह्मरूपच आहे. म्हणून ज्या वेळेला अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान बुद्धिस्त चित्तभासाला उत्पन्न होतं आणि जीव ब्रह्मरूप हे सिद्ध होतं. दुसरं आहे की साक्षीच्या ठिकाणी म्हटला होता की कर्तृत्व भोक्तृत्व ह्या धर्मांनी युक्त साक्षी आहे ना. म्हणून आता विषय म्हटला ना, अनेक धर्मवान साक्षीचे एकत्व धर्मवान ब्रह्माशी ऐक्य होणार नाही अशी शंका केली. तर अनेक धर्मवान साक्षी, तर साक्षीच्या ठिकाणी अनेक धर्म नाहीतच, तर ते जीवात्म्याचे धर्म आहे. ते त्या ठिकाणी साक्षीवरती त्याचा आरोप होतो. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी धर्मच नाही, ब्रह्म आणि आत्मा एकच आहे, नावात भेद आहे फक्त. आणि मग ते म्हणजे साक्षी काय म्हणत होता तुम्ही, ते तर अनेक धर्म आहेत. साक्षी करता नाही का, म्हणजे साक्षी अधिष्ठान चैतन्य करता नाही, आत्मा हा करता नाही भोगता नाही. मग जीवात्मा करता आणि भोगता आहे आणि त्या कर्त्या भक्त्याचं ऐक्य होणार नाही हे आम्हाला माहिती मान्य. पण जीवात्मा हे जे धर्म आहेत ते जीवात्म्याच्या ठिकाणी आहेत
ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, म्हणून ऐक्य व्हायला काही अडचण नाही. म्हणून विषयाची सिद्धी झाली. कोणती सिद्धी झाली? जीव हा ब्रह्मरूप आहे, हा जो विषय घेतला त्याची सिद्धी झाली. पुढे चला, आपला वेळ कमी झाला. तेव्हा तिसरा जो मुद्दा आला होता, संबंधाचा काही विचार केला नाही, तर इथं प्रयोजनाचा विचार केला आहे. प्रयोजन या पदाचा अर्थ आहे फल, फलाकडून विचार केलेला. मग वेदांतशास्त्राचं फल काय आहे असं जर म्हटलं तर तुम्हाला काल सांगितलं होतं की आता आपण परत सगळ्यांना सांगू. किंवा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती त्या जीवाच्या ठिकाणी असणारे आणि परम आनंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष हे फल दिलं का नाही? आणि मोक्षामध्ये 2 अंश केलेले. कोणते 2 अंश केले? एक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती, असे 2 अंश केले. पूर्वपक्ष म्हणतो हे संभवत नाही, कारण दुःखाची निवृत्ती, बरोबर आहे असं तुम्ही सांगता. आणि तुम्ही त्या दुःखाची निवृत्तीचं उत्तर काय दिलेलं वेदांतशास्त्राने? की असलेल्या दुःखाची निवृत्ती का नसलेल्या? नसलेल्या. जे दुःख तुझ्या ठिकाणी नाही त्याची निवृत्ती, आणि तू मूळचाच परमानंद स्वरूप आहे आणि त्याची प्राप्ती, तर ही संभवत नाही. म्हणजे दुःख नाही बी म्हणता तुम्ही, आणि मग दुःखाची निवृत्ती बी करता. म्हणजे नसलेल्या दुःखाची निवृत्ती आणि असलेल्या आनंदाची तुम्ही प्राप्ती, बरोबर आहे ना? मग ही फलं संभवतच नाहीत म्हटले. तुम्ही काय म्हटले? वेदांतशास्त्राचं चिंतन करा. म्हणून दुःखाची निवृत्ती कशी संभवत नाही? मग त्याचं उत्तर शास्त्रकार देतात. कारण शास्त्रात सगळी उत्तरं तयारच आहेत. दुःखाची म्हणजे संसार दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती, याचं उत्तर सद्गुरूंनी त्याला 4थ्या तरंगात दिलेलं आहे. की अरे तुझा आत्मा ब्रह्मरूप आहे, तुझ्या ठिकाणी संसार दुःख यत्किंचितही नाही, आणि तुला जे मी आनंदी नाही असं जे भासतं आहे ते भ्रमाने भासतं आहे, आणि मी दुःखी आहे असं जे भासतं आहे ते भ्रमाने भासतं आहे. म्हणून हे संभवत नाही असा जो पूर्वपक्ष म्हटला होता ना, की नसलेल्या दुःखाची निवृत्ती आणि असलेल्या आनंदाची पुन्हा प्राप्ती, तर ही जशी संभवत नाही तर हे संभवते. मध्ये जर भ्रम धरला की संभवते, हे त्याचं उत्तर आहे. जर भ्रम आला, मध्ये भ्रम आला की संभवते. जसा असलेलीच वस्तू, कोणी एखादा सुतारकाम करणारा मनुष्य तो काय करतो? सिस पेन्सिलचा वापर करतो अशा खुणा मारण्यासाठी लाकडावर, आणि मग नंतर ती पेन्सिल कानामागं लावली. कानामागं लावल्यानंतर तो परत मला पेन्सिल कुठं गेली, पेन्सिल कुठं गेली? माझी पेन्सिल हरवली. पेन्सिल हरवली. समोरून एक मनुष्य आला, तर म्हटलं काय पाहता? म्हटलं पेन्सिल. ती काय सापडानाच. म्हणजे तुमच्या कानाच्या मागं. हां, मग त्याने ती कानाच्या मागून काढली. कुठं होती पेन्सिल? काना. मग त्याची पेन्सिल त्याच्याजवळ होते का नाही? त्याच्याजवळ होती, फक्त त्याला त्या काळात त्याचं ज्ञान नाही. त्याला काय झाला? भ्रम झाला. मग त्याला भ्रम झाला, आणि भ्रम झाल्यामुळं मग असलेली पेन्सिल सापडली का नसलेली सापडली? तसा असलेलाच आनंद प्राप्त होतो. आणि मग दुःखाचाही नाश झाला. दुःखाचाही नाश असाच आहे की चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी, परम म्हणजे सच्चिदानंद आत्म्याच्या ठिकाणी संसार नावाला सुद्धा नाही, हे देहसुद्धा नाहीत, आगंतुक आहेत. देह नावाचा काही प्रकार अस्तित्वात नाही. म्हणजे आम्हाला तर भासतं, तुम्हाला अज्ञानाने भासतो. ज्या वेळेला मुक्त होतो ना त्यावेळेला चैतन्य घनस्वरूप होऊन गेला, म्हणजे चैतन्य स्वरूप होऊन गेला. आता देहच नाही राहिला, मग दुःख कुठं राहिलं? मग ते म्हणले मग पहिल्यांदा कसं भासलं? म्हणजे ते अज्ञानाने भासलं. मग अज्ञानाने भासलं म्हणजे अज्ञानात आल्याने अज्ञान कार्य जो विक्षेप, त्याच्यातून सूक्ष्म आणि स्थूल देहाच्या उत्पत्त्या होतात. कारण सूक्ष्म स्थूल देह हे कारण म्हणजेच अज्ञान, ते निर्माण होतात आणि त्यामुळे देह भासले. आता ज्या वेळेला ब्रह्मस्वरूपी प्रस्थान केलं त्यावेळेला या अज्ञानच गेलं, म्हणजे स्थूल सूक्ष्म दोन्ही देह उडाले. मग म्हणले आता दाखवा आम्हाला दुःख आहे का? नाही. मग तुझ्याकडे पूर्वी तरी दुःख होतं का? नाही. मूळचा जीव काय आहे? ब्रह्मरूपच आहे. मग तो पूर्वी तुमच्या ठिकाणी दुःख नव्हतं, आत्ताही दुःख नाही.
आणि मूळचेच तुम्ही ब्रह्मरूप होते, पण तुमच्या ब्रह्मस्वरूपाला तुम्ही विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. तर तेव्हा म्हणून तुम्हाला दुःख भासायला लागलं. याचं उत्तर आता सामान्य सोप्या भाषेत करू आपण थोडंफार, किंवा हा सोपंच सांगतोय तसा मी. हां तर त्या आनंद हा जीव हा मूळचाच आनंद स्वरूप आहे, पण तो देहात बद्ध झाला आणि देहात बद्ध झाल्याने संसार दुःखाचा सामना करावा लागला. जर देहाला आलोच नसतो तर संसाराचा कुठं काही संबंध आहे? काहीच संबंध नाही. जसं झोपलेल्या माणसाला संसार भासत नाही. झोपलेला आहे ना, मग त्याला काय काय भासतं? बैल सोडायच्यात, गाय धारा काढायच्यात, काही नाही, काय रानात जायचं नाही, कुठं काही नाही, दुकान उघडायचं नाही. तर तो झोपलेला आहे. तसा जर देहच नसता, अशी एक आपली अवस्था आहे, ही एक देहरहित अशी अवस्था आहे. काय होतं, आपल्याला सातत्याने सवय झालेली ती देहावर येऊन बसायची, म्हणून देहरहित या अवस्थेकडे जातच नाही, फिरकतच नाही तिकडे आपण. म्हणून देहरहित अशा सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही, म्हणून संसारही नाही, कारण देहाचंच नाव संसार आहे. देह म्हणजेच संसार आहे. देह नाही मग संसाराचा काय उपयोग आहे? तेव्हा संसारही नाही. हे दोन्हींचं साटलोट आहे. देह मिळाल्यावर या संसारात जन्म होतो. ज्या वेळेला देह नसतो त्यावेळेला ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अजातवादाच्या दृष्टीने संसाराचा अत्यंत अभाव आहे. त्याचा काय अत्यंत अभाव आहे. नाहीच म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी संसार नाही. ते म्हटले मग आपण जर मुक्त झालो, आपली शंका, आपण मुक्त झालो तरी मागची दुनिया राहिलीच ना, असं कोणाला वाटत असेल का? समजा एखादा ब्रह्मवेत्ता मुक्त झाला तर पाठीमागची दुनिया राहिली का नाही शिल्लक? तर ब्रह्मवेत्तेच्या दृष्टीने नाही राहिली. मग अज्ञानी जीव अज्ञानात कारभार करत राहतात. लक्षात आलं ना? वास्तविक तेही नसतात, पण कल्पित पदार्थांचे कल्पित पदार्थात व्यवहार घडतात. तसं स्वप्न कल्पितच असतं, पण कल्पित स्वप्नात कल्पित पदार्थांचे कल्पित व्यवहार होतात. तसे जागृत अवस्थेमधले व्यवहार होतात. आणि मुक्त पुरुषाच्या ठिकाणी जगत राहिलंच नाही, म्हणून तो काय झालेला असतो, स्वरूपाच्या ठिकाणी प्रस्थान केलेलं असतं. म्हणून जगत नाही राहिलं मग देव राहील का नाही? तर देवही राहत नाही. म्हणून जगत, जीव आणि देव हे तिन्ही ब्रह्मज्ञानाने उडून जातात. याचा अर्थ बाध होऊन जातो. कारण जगत आहे म्हणून देव लागतो, जीव आहे म्हणून देव आहे, जगत आहे म्हणून देव आहे. जीव जगत ज्यावेळेला आत्मज्ञान होतं त्यावेळेला जर संपलं तर मग ईश्वराचं तरी काय काम आहे? म्हणून ईश्वरही नाही म्हणजे देवही नाही राहिला, जगतही नाही आणि जीवही नाही राहिला. नाही, ब्रह्म झालं म्हणायचंच नाही, आहेच. तर अशा पद्धतीने अज्ञान. तर प्रयोजनाविषयी केलेली जी शंका होती किंवा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही संभवत नाही, तर ही संभवते. आणि कशी संभवते म्हणताल तर मध्ये भ्रम धरला की मग संभवते. 5 मिनिटाचा वेळावधी राहिला तेव्हा प्रयोजनाविषयी काही शंका घेतली होती. पूर्वपक्ष म्हणतो हे संभवत नाही, मग त्यांनी तर लय मोठं लांबण लावलेलं आहे. किंवा त्याच्यात कशी संभवत नाही हे सिद्ध करताना मी तुम्हाला ठोकळ सांगितलं, पण त्यांनी निर्माण केलेली शंका सांगतो थोड्या वेळात, तेवढ्या वेळ होईल तेवढं. तो म्हणतो तुमचं अज्ञान हेही संभवत नाही असं म्हटलेलं आहे. पुढे प्रयोजनाविषयी शंका घेताना काय म्हटलं? अज्ञान संभवत नाही. अज्ञान संभवत नाही म्हणजे कसं संभवत नाही ते म्हणले, म्हणून कारणाध्यासाचा असंभव आणि कार्याध्यासाचा असंभव अशा 2 शंका होत्या त्याच्यात. की कारण म्हणजेच अज्ञान हे या विश्वात संभवत नाही. कारण तुम्ही काय म्हणता की अजातवादाच्या दृष्टीने ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नावाचा पदार्थ नाही. तर मग अज्ञान आलं कुठून? बरोबर आहे ना? अज्ञानाची निवृत्ती केल्यावरती तो जीव ब्रह्मरूप होईल म्हटले. तर अज्ञान आलं कुठून? तर त्याचा भाग असा आहे, जोपर्यंत पुन्हा उत्तर तेच आहे त्याचं,
की जोपर्यंत जीवाला भ्रम आहे तोपर्यंत अज्ञान आहे, एरवी अज्ञान नाही. अज्ञान तसं नाही. मग ते म्हणले कुठपर्यंत आहे? तुम्हाला भ्रम आहे तोपर्यंत आहे, आणि भ्रमाची निवृत्ती झाली तर अज्ञान नाही. मग त्या वारकरी संप्रदायाने त्याला अहम सोहम ब्रह्म आकळले असं म्हटलं. सर्व परमात्माच आहे असं ज्ञान, त्या अद्वैत ज्ञान त्या महात्म्याला होतं असं म्हटलेलं आहे. तर त्या आणि कार्याध्यासाची शंका घेताना असं म्हटलं होतं की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता प्रमाण आणि प्रमेय दोष हे कार्याध्यासाची सामुग्री आहे असं म्हटलं होता पूर्वपक्ष. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार तर अध्यास घडतो, आणि तुमची ही अध्यासाची सामुग्री सिद्ध होत नाही. आम्ही हा अध्यास आहे, भ्रम आहे, भ्रम म्हणजेच अध्यास असं म्हटल्यावर त्यांनी शंका केली. तो म्हटलं तुम्ही जे म्हणता ना भ्रम भ्रम भ्रम, तुमचा भ्रम सिद्ध होत नाही. का बरं? भ्रमाचे दोन अंश आहेत, एक कारणाध्यास आणि कार्याध्यास. कार्याध्यासामध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय दोष या सामुग्रीची आवश्यकता असते, आणि ही सामुग्री अध्यासात संभवत नाही तुमच्या. म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जो अज्ञान म्हणून अध्यास मांडला त्याच्यात संभवत नाही. कसे म्हणताल? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार. एक मुद्दा घेऊ आपण आता. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणजे चित्तामध्ये पूर्वी कधीतरी सत्यवस्तू पाहिलेली असेल तर त्याचा अध्यास होतो, आणि तो नंतरच्या अध्यासाला कारणीभूत असतो. म्हणून आत्ता आम्हाला जो हा जगाचा अध्यास होतो आहे, बरोबर आहे, या जगाच्या अध्यासाला कारणीभूत आम्ही पूर्वी कधीतरी हे जगत पाहिलेलं आहे, म्हणजे सत्य जगत पाहिलेलं आहे, आणि त्या सत्य जगताचे संस्कार आमच्या चित्तावर आहेत, आणि म्हणून आम्हाला तो अध्यास संभवतो. म्हटलं मग बरोबर आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? म्हणजे पूर्वी जगत सत्य होतं, आणि त्या सत्य जगताचे संस्कार चित्तात आहेत म्हणून अध्यास होतो असं म्हणतात. सत्य वस्तूचे संस्कार असल्याशिवाय अध्यास होत नाही. अरे याचंही उत्तर दिलेलं आहे, लगेच उत्तर सांगून टाकतो कारण वेळ नाही आपल्याला. तर त्यामुळे पहा, नुसत्या सत्यवस्तूचे संस्कार होतात असं नाही, तर मिथ्या पदार्थाचेही संस्कार होतात. म्हणजे कुठं होतात? मग चित्रपट पहा ना, टी व्हीवरचा चित्रपट पाहिल्यावर त्याचे संस्कार होतात का नाही? बिघडली माणसं कशाने? सत्यवस्तू ज्ञानजन्य नाही, मिथ्या पदार्थाच्या संस्काराने बिघडली. म्हणून किंवा इथं दृष्टांत असा आलेला आहे, किंवा सत्य सर्प जर पाहिलेला आहे ज्याने, त्याला रज्जूवरती सर्पाचा भ्रम होतो असं म्हटलेलं इथं, की सत्य सर्प ज्याने पाहिलेला आहे, ज्याला सर्पाचं सत्य सर्प पाहिलेला नाही त्याला रज्जूवरती सर्प भासत नाही असा पूर्वपक्ष म्हणतो. तर म्हटल्या कोण म्हटलं असं? तेव्हा चित्रातला एखादा सर्प काढलेला असेल आणि त्याचा परिचय करून दिला, हा सर्प आहे, हा काय सर्प आहे, तर त्याला रज्जूवर सर्प भासू शकतो. म्हणजे चित्रातल्या सर्पाचे संस्कार जरी असतील तरी रज्जूवर सर्प भासायला, किंवा वादीचा केलेला सर्प किंवा खेळण्यातले सर्प सत्य नाहीत, ते खेळण्यामध्ये बी सर्प मिळतात आता. हां, मग ते जर दाखवल्या साप साप साप, आणि ते नंतर त्यांनी ते हातात उचलून घेतला, हे म्हणले हे साप आहे. हां, तर ते म्हणलं की ह्याला साप म्हणतात का? हा. त्यांनी खरोखर गवतातून निघाला, आणि गवतातून निघाल्या ते म्हणलं साप साप म्हणून हातात त्याला नाही हात लावायचा. तो कसा आहे? पण त्यांनी त्याला साप म्हणून ओळखलं का नाही? म्हणून सत्यवस्तू ज्ञानजन्य नाही, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे भ्रमाला कारण आहे असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर शेवटला तर सांगितलं आहे की सजातीय वस्तू ज्ञानजन्य हे कोणत्याही प्रकारचे संस्कार नसतानासुद्धा भ्रम होतात. प्रमातो दोष, प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी, प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्यता लंबीभाव चाकचक्यादी आहे का पाठ? हे सगळे दोष त्या प्रमाता प्रमाण आणि प्रमेयाच्या ठिकाणी राहतात. हे दोष जर नसतील तर अध्यास होत नाही. पूर्वपक्ष म्हणतो, उत्तर लगेच सांगतो तुम्हाला पूर्वपक्षाच्या याला. ते म्हणतात या दोषांची बी काही गरज नाही. मग म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी भय असावंच लागतं असं नाही. तर एखाद्या संन्याशाला सुद्धा रज्जूवर सर्प भासतो,
का सगळा फक्त संन्यासी लोभी असतो का, आपला भयप्रधान असतो का, किंवा मांत्रिक म्हटलेलं आहे तिथं. मांत्रिकाला सर्पाचं भय नाही, म्हणून मांत्रिकाला रज्जूवर सर्प भासतो का नाही, भासतो. किंवा शुक्तीवर रजत, रजत म्हणजे चांदी, मग शुक्तीवरती रजत संन्याशाला भासलं का नाही. संन्याशाच्या ठिकाणी लोभ आहे का, नाही, पण तरीसुद्धा शुक्तीवर रजत संन्याशाला भासलं, बरोबर आहे. म्हणून प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी दोष असावे लागतात असं नाही, म्हणजे त्याचा तो पक्ष उडवला. दुसरा आहे, नाही कळत नसेल तरी थोडं थोडं ऐका आता. दुसरा आहे, प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी, बरोबर आहे. पित्त मलादी दोष जर असतील तरच भ्रम उत्पन्न होऊ शकेल. प्रमाणाच्या ठिकाणी दोष पाहिजे, पण ते म्हणतात त्याचीही काही आवश्यकता नसते. जसं साखर गोड असते का कडू, गोड असते, पण रोगी माणसाने साखर खाल्ली ताप येणार तर त्याला कडू लागते, कडू लागते. म्हणजे मला साखरेच्या ठिकाणी आणि कडूपणाच्या ठिकाणी, गोड आणि कडू याच्यात विरोधी धर्म असून सुद्धा अध्यास होतो, आहे का ना. किंवा कावीळ झालेल्या माणसाला चंद्र पिवळा दिसतो, बरोबर आहे, त्याला तो सगळ्यांना पिवळा नाही दिसत, त्यालाच दिसतो तो. तर तेव्हा अशा प्रकारचे दोष. तिसरा दोष सांगितला आहे तो प्रमाण दोष, प्रमेय दोष. प्रमेय दोष म्हणजे सादृश्यता आदी. मग सादृश्यता नसल्या तरी त्या ठिकाणी काय घडतात, त्याच्यासाठी हे दोन उदाहरणं दिलेली आहेत. साखरेचं उदाहरण ते सादृश्य दोषासाठी दिलं आहे की कडू आणि गोड याच्यात सादृश्यता नाही. आणि चला, तर तेव्हा हे प्रमाता प्रमाण आणि प्रमेय दोष रहित दोष नाहीत तेव्हाही भ्रम होतो. असं एक सुंदर उदाहरण आलेलं आहे. म्हणजे जसं आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा भ्रम होतो, त्या ठिकाणी प्रमातृ दोष नाही, प्रमाण दोष नाही आणि प्रमेय दोष नाही. तिन्ही दोष नसताना, कोणतेच दोष नसताना सगळ्या लोकांना आकाश निळं दिसतं, बरोबर आहे ना. म्हणजे आकाश निळं आहे का, आकाश निळं नाही. मग आपल्या डोळ्यात दोष आहे का, आपल्या डोळ्यात दोष आहे तर सगळ्यांच्याच म्हणावं लागेल, म्हणून डोळ्यात दोष नाही. प्रमात्यात दोष आहे का, तिथंही नाही. म्हणून प्रमाता प्रमाण प्रमेय दोष रहित असं एक उदाहरण दिलं त्यांनी. आकाशाच्या ठिकाणी नीलतेची भ्रांती होते, म्हणून सत्यवस्तुज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण दोषाशिवाय अध्यास म्हणजे भ्रम होतो. आणि हा भ्रम सिद्ध झाला. म्हणून अशाच प्रकारचा भ्रम आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होतो, कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रम होण्यासाठी त्या ठिकाणी एक जीव निर्माण करावा लागेल ना, त्याच्यावर तद्भिन्न करावा लागेल. त्याची फार खोली दिलेली शास्त्रामध्ये. आता एवढं सगळं चिंतन नाही होणार. तर तेव्हा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणीसुद्धा जीवात्मेच्या ठिकाणी अशाच प्रकारचा अज्ञानाने भ्रम उत्पन्न होतो आणि तो स्वतःला देहमान समजायला लागतो. इंद्रिय घेऊन तो, इंद्रिय साधनं घेऊन तो या व्यवहार करायला लागतो. अर्थात भ्रांतीने युक्त झालेल्या या जीवाला जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत मोक्ष होत नाही. तेव्हा मग वेदांत शास्त्राचं आता त्याने काय केलेलं होतं, कर्म आणि मोक्षाचा काही विषय इथे याच्यात आलेला आहे, पण तो सांगायची आता आवश्यकता राहिलेली नाही, कारण मी सगळं थोडक्यात उरकून टाकलं. आणि शेवटचं जे हेडिंग आलेलं आहे दुसऱ्या तरंगात, की कर्माने मोक्षाचा असंभव आणि ज्ञानाने मोक्षाची सिद्धी होते. म्हणजे ब्रह्मज्ञान हेच मोक्ष देतं, कर्म उपासना मोक्ष देत नाही. मग काल तुम्हाला विषय झालेला आहे सुरुवातीला, की निष्काम कर्माचरण केल्याने चित्ताची शुद्धी, निष्काम उपासना केल्याने, देवाची भक्ती करा ते बी निष्काम करा. उपासना म्हणजे भक्ती. रामकृष्णारी 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 नामाचं चिंतन करा, तर त्यामुळे विक्षेप दोषाची म्हणजे चित्ताची जी चंचलता आहे ती नाश पावते. चित्तातला दोष जातो, म्हणजे मल पाप गेल्यावर चित्त शुद्ध होतं आणि चंचलता नावाचा दोष गेल्यावर ते स्थिर होतं. त्यावेळेला मग कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होणी उठी कवण एकजो. तर असा कोणी पूर्वजन्माने पुण्याईने घटित असा जो मनुष्य आहे तो मुक्त होतो. मग बाकीचे प्रवासाचे या आध्यात्मिक शाखेच्या प्रवासाचे प्रवासी असतात,
आपण प्रवास करत चालतो, पण यातलं वाया काहीच जात नाही. की समजा तुम्ही इथे आले, ते म्हणजे आम्हाला तुमचं तर काहीच कळत नाही. तुम्ही जर आम्हाला कथा सांगितली असती तर आम्ही ऐकली असती एखादी. हां, तर कथा तर तुम्ही इथे येऊन जरी बसले आणि नाही कळालं आणि त्याचं दुःखही तुम्हाला झालं तरीसुद्धा पुण्य पदरात पडेल. काय पडेल? हां तर तुम्हाला अमाप नाही. तुम्ही एखाद्या दुसऱ्या कथेतलं दुसऱ्या कथेपासून उत्पन्न होणारं 2 तासाच्या दुसऱ्या कथेतून उत्पन्न होणारं पुण्य त्या शतपट पुण्य या वेदांतशास्त्राच्या चिंतनाचं आहे. म्हणजे 100 पटीने पुण्य वेदांतशास्त्राच्या चिंतनाचं आहे. काय ह्याची पुण्यही काय सांगावी, शास्त्रात फार मोठं वर्णन आलेलं आहे याचं. पण वेदांतशास्त्रात सामान्य तुम्हाला नाही कळालं आणि इथे येऊन बसले काही अडचण नाही. हे आम्ही तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे अण्णांच्याकडे तिकडे पाठ आला ते सीताराम महाराज यायचे बावडकर, तिकडं थेरगाववरून यायचे. ते गरीब परिस्थिती, आठवड्यातले 2 दिवस काम करायचं रोजंदारीने, मग पैसे काढायचे कमवायचे आणि मग एसटीने थेरगाववरून पिंपळगावला पाठाला यायचं. असं पूर्ण अण्णा होते तोपर्यंत त्यांनी पाठ केले. त्यांना विषय म्हणजे बऱ्याचशा अंशामध्ये कळत नव्हता. म्हणजे ते म्हणायचे मला नाही कळत, पण आपल्या अण्णांच्या जवळ जाऊन बसलं म्हणजे आनंद आहे म्हटलं. आणि महाराज बी विचारायचे, हां सीताराम महाराज कळतंय का? महाराजा थोडं थोडं कळतं असं म्हणायचं, थोडं थोडं कळतं. म्हणजे वेदांतशास्त्र कळायला कधी सुरुवात होईल तुम्हाला? जर सातत्याने त्याच्यात टोकन दिलं ना, असं टोचून राहिलं सातत्याने. ओलेमुळं भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची चांगलं कार्यसिद्धी. हां, तुकोबराय म्हणतात तसं सारखं थोडा थोडा अभ्यास करत राहिलं आपोआप कळायला लागतं. हां, आणि एकदा कळालं तर तो कधी सोडत नाही. म्हणजे या शास्त्राचं वैशिष्ट्य असं आहे की तो तेच करणार, त्याच्याशिवाय दुसरं काही करत नाही. तर तेव्हा कर्माने मोक्ष असंभव आहे. कर्माचे जी फलं आहेत ती नाशवंत आहेत, अनित्य अशी आहेत. शेवटचा 2 मिनटं सांगतो. कर्माची फलं काय आहे? अनित्य. म्हणजे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. तुकोबराय सांगतात तो. आणि मग आता तुकोबराय सांगतात मग पहिल्याच अभंगात, गाथेचा पहिला अभंग समचरण दृष्टी बिटेवरी साजली, त्याचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. काय वर्म? जे जे कर्मकृत कर्माने उत्पन्न होतं ते नाशवान असतं. आणि धर्मकृत म्हणजे पुण्य, पाप आणि पुण्याची फलं. धर्म या पदाचा अर्थ पुण्य. पाप आणि पुण्याची फलं सत्य आहेत का ना मिथ्या आहेत? पाप पुण्याची फलं सत्य आहेत का मिथ्या आहेत? हां, तर ती बी मिथ्या आहेत. कारण जे जे कर्म धर्म नाशवंत. म्हणजे ते फल मिथ्या असं नाही. फल मिळालं पण भोगून संपलं, त्याचा नाश झाला. पुण्याने फल दिलं का नाही? पुण्याने हे वस्त्र दिलं. हां, ते म्हणले बा तुमचं लय भारी वस्त्र आहे. म्हणले हां, ते कशाने मिळालं? पुण्याने मिळालं, पण फाटून गेलं का नाही? नाश झाला ना याचा, भोगून संपला तो. कारण संसारातले सगळे पदार्थ भोगून नाश पावतात. म्हणून पुण्यसुद्धा नाश पावतं, पापही नाश पावतं. कोणी नरकाला गेलेले कायम नरकाला जात नाही, राहत नाहीत. तर ते नरक भोगून, कारण नरकाचा बी नाश होतो. भोगाच्या अंती त्याच्यातून तो सुटला परत आणि तो परत वरती आला. म्हणून नरकाला गेलेले कायमचे नरकाला जात नाहीत आणि स्वर्गाला गेलेले कायमचे स्वर्गाला जात नाहीत आणि मृत्यू लोकात जन्मलेले कायमचे मानवी शरीरात राहत नाही. काय म्हणजे तुम्ही ताणच दिलेला आहे. तर हे सगळे सातत्याने याच्यामध्ये काय झालेले बदल होत चालतात. एकामागे एक सारखी उत्पत्ती स्थिती नाश, उत्पत्ती स्थिती नाश घडत चालतो. म्हणून कर्मकृत कर्माने मोक्ष होत नाही. कर्माची फलं अनित्य असल्याने मोक्ष आमचा अनित्य नाही, तर मोक्ष हा शाश्वत आहे. एकदा मोक्ष प्राप्त झाल्यावर परत तुम्हाला मोक्षासाठी खटाटोप करायचा नाही. पण जेव्हा करायचा त्यावेळेला बेंबीच्या देठापासून रग लागली पाहिजे त्या चिंतनाला, तर त्याचं काय होतं आहे? काम होऊन जातं. आणि मग मोक्ष कशाने होतो? तर आत्मज्ञानाने, ब्रह्मज्ञानानेच मोक्ष होतो. आणि ब्रह्मज्ञानाला सहकारी भक्तीची साधनं आहेत. काय होता? ब्रह्मज्ञान झेपत नाही. आत्ता आपला विषय झाल्याप्रमाणे
आज झेपत नाही आणि याला अधिकारी नाही म्हणजे कमी आहेत, नाहीत असं नाही आणि फार आहेत असंही नाही, पण कमी अधिकारी आहेत आणि कमी अधिकारी आहेत तर मग त्याला जोपर्यंत अधिकारात संपन्न होत नाही तोपर्यंत त्याचा ब्रह्मज्ञानात प्रवेश होत नाही. म्हणून साधू संतांनी आमच्या भक्तीचा प्रसार जास्त केला आणि करू द्या ना, भक्ती लोक करतात तर मग वाईट काही नाही त्याच्यामध्ये. म्हणून सप्ताहामधून बी रामकृष्ण हरिनामाचं चिंतन चालूच आहे, कीर्तनं चालूच आहेत ना, आपले ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे, बाकीचं काही चालू आहे. त्याच्याबरोबर आपलं हे वेदांतशास्त्राचं चिंतन. मग वेदांतशास्त्राच्या चिंतनामध्ये हे जरा थोडंसं वेगळं आहे, पण मग त्याला जोडून आहे ते. म्हणजे कोणी म्हणेल की याचा काय उपयोग आहे, तर त्याचा उपयोग याच्यासारखा उपयोग दुसरा कशाचाच नाही. किंवा सगळ्या अनेक सप्ताहाचं सार काय असेल तर वेदांताचं चिंतन, एका सप्ताहाचं नाही, अनेक सप्ताहांचं सार हे वेदांतशास्त्राचं चिंतन आहे. तर ज्याच्या योगी जीव कृतार्थ होतो असं आपण या ठिकाणी चिंतन करतो. दुसऱ्या तरंगाचं भाऊंच्या कृपेने, अण्णांच्या कृपेने तुमच्यासमोर चिंतन केलं. आपल्यासमोर आता भाऊही राहिले नाहीत आणि आपले महाराजही नाही राहिले. आत्ता महाराजही आपल्याला या ठिकाणी देहरूपाने सोडून गेले. तर तेव्हा या ठिकाणी महाराज असते तर सगळ्यात पुढे येऊन बसले असते.